तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या फेवरेट यूट्यूब चॅनल मराठी बुकिशमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत द पॉवर ऑफ हॅबिट्स याची ऑडिओ बुकला आपण सुरुवात केलेली आहे. याच्यामधील आपण भाग पहिलामधील चॅप्टर नंबर 2 ला आज सुरुवात करणार आहोत, ज्याचे नाव आहे नवीन सवयी कशा तयार करायच्या. तर मित्रांनो, याच्या आधी आपल्या याच्यावर प्रस्तावना आणि चॅप्टर 1 कंप्लीट झालेला आहे. ते जर तुम्ही पाहिलं नसेल तर सगळ्यात आधी ते जाऊन तुम्ही पहा, नंतरच या व्हिडिओवर या. आणि मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर ठेवा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कशाची वाट बघता, व्हिडिओला लाईक करा, कारण तुमची एक लाईक आमच्यासाठी पुढच्या व्हिडिओची मोटिवेशन असते. तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर चला मग सुरुवात करू या ऑडिओ बुकला. चॅप्टर नंबर 2, नवीन सवयी कशा तयार करायच्या. सन 1990च्या सुरुवातीलाच एके दिवशी क्लॉड सी हॉपकिन्स या जाहिरात क्षेत्रातील प्रसिद्ध अमेरिकन अधिकारी व्यक्तीला त्याचा एक जुना मित्र नवीन व्यवसायाविषयी एक कल्पना सुचल्याची भेटण्यासाठी आला. त्याने एक आश्चर्यकारक उत्पादनाचा शोध लावला होता आणि त्याला ठाम विश्वास होता की बाजारात त्याच्या उत्पादनाला खूप मागणी मिळेल. ती एक टूथपेस्ट होती. तोंडामध्ये थंडावा देणाऱ्या, भरपूर फेस येणाऱ्या त्या पेस्टला त्याने नाव दिले होते पेस्टोडेंट. त्याच्या या उद्योगामध्ये काही धोकादायक आणि बेशरवशी गुंतवणूकदारांचे पैसे लागलेले होते. त्यापैकी एकाचे एक पाठोपाठ एक जमिनीचे व्यवहार तोट्यात गेले होते, तर दुसऱ्याचे गुन्हेगारी टोळीशी संबंध आहेत अशी शक्यता होती. पुन्हा एकदा त्या मित्राने खात्रीपूर्वक सांगितले की ही संधी खूप मोठी असेल, परंतु त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मोहीम आखण्यासाठी त्या हॉपकिन्सची मदत हवी आहे. हॉपकिन्स त्यावेळेला एका नवीन परंतु चांगली मागणी असलेल्या व्यवसायामध्ये अच्युत पदावर कार्यरत होता. तो व्यवसाय काही दशकापूर्वी जवळजवळ अस्तित्वात सुद्धा नव्हता. तो व्यवसाय होता जाहिरात प्रसिद्धी व्यवसाय. हॉपकिन्सचे सॉल्टड बिअरच्या बाटल्या थेट उच्च दाबातील वाफेचा उपयोग करून स्वच्छ केल्या जातात अशी जाहिरात करून अमेरिकन जनतेचे मन खरेदीकडे वळवले होते. परंतु एक गोष्ट त्याने काळजीपूर्वक सांगणं टाळलं होतं की इतर बिअर कंपन्यासुद्धा त्यांच्या बाटल्या तशाच प्रकारे स्वच्छ करत होत्या. त्याने लाखो स्त्रियांना पॉम ऑलिव्ह साबण खरेदी करण्यासाठी क्लिओपात्राने तो वापरला होता असे सांगून भुरळ घातली होती. शिवाय चिडलेल्या इतिहासकारांच्या निषेधांच्या आवाजालाही जुनावले होते. प्रत्येक गावाचा दाना त्याच्या आकाराच्या 8 फूट मोठा होईल इतपत बंदुकीच्या नळीतून डागला होता. गरम केला जातो अशी त्याने गावाच्या लाह्यांची जाहिरात करून त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली होती. त्याने डझनावारी अप्रसिद्ध उत्पादनांना केकर ओट्स, गुडियर टायर्स, बिसेल रजांचा झाडू, व्हॅन कॅम्प्स, मांस आणि घेवडा इत्यादी प्रसिद्धी देऊन त्यांचे नाव घराघरात पोहोचले होते. या सगळ्या प्रकारामध्ये त्याने इतका माप पैसा कमवला होता की त्याच्या माय लाईफ इन ॲडव्हर्टायझिंग या सर्वाधिक खपाच्या आत्मचरित्रात त्याला आलेल्या अडचणीबद्दल पाण्याचे पाने लिहिले आहेत. क्लॉड हॉपकिन्सने त्याचे काही नियम तयार केले आहे. हे नियम ग्राहकांना नवीन सवयी कशा लावायच्या याचे तंत्र उलगडून दाखवितात. क्लॉड हॉपकिन्स प्रामुख्याने या नियमासाठी ओळखला जातो. हे नियम उद्योगधंद्यामध्ये बदल घडवून आणणारे ठरणार होते, जे अखेर विक्रीकलेच्या क्षेत्रामध्ये, शैक्षणिक सुधारणासाठी, सार्वजनिक आरोग्य व्यवसायासाठी, राजकारणासाठी आणि कंपन्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांसाठी मापदंड ठरले. आजही आपण घरगुती साफसफाईचे सामान कसे खरेदी करतो, येथपासून ते विविध सरकारी संस्था रोगराईचा नायनाट करण्यासाठी कशा प्रकारे औषधांची खरेदी करतात येथेपर्यंत सर्वत्र हॉपकिन्सच्या नियमांचा प्रभाव दिसून येतो. नवीन नित्यक्रम तयार करण्याच्या दृष्टीने ते अगदी मूलभूत आहेत. परंतु जेव्हा त्याचा जुना मित्र त्याच्याकडे पेसोडंटचा प्रस्ताव घेऊन आला, तेव्हा हॉपकिन्सने फारच कमी उत्सुकता दाखवली. अमेरिकन नागरिकांच्या दातांच्या एकूणच आरोग्याविषयी गंभीर स्थिती निर्माण झाली होती आणि तेही काही लपून राहिले नव्हते. देशाच्या संपत्तीमध्ये जशी वाढ होत गेली होती, तसे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर साखर आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ विकत घेण्यास सुरुवात केली होती. सरकारने पहिल्या महायुद्धासाठी जेव्हा सैनिक भरतीला सुरुवात केली, तेव्हा नव्याने भरती होण्यापैकी अनेक सैनिकांचे दात किडलेले आढळून आले. त्यावेळी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की दातांच्या आरोग्याबाबतीत ही अनसंस्था प्रत्यक्षात राष्ट्रीय सुरक्षेची समस्या बनली होती. तरीही हॉपकिन्सला माहीत होते की टूथपेस्ट विकणे हा आर्थिकदृष्ट्या नुकसानीचा व्यवहार होता. आधीपासूनच घरी जाऊन निरनिराळ्या संशयास्पद पावडर आणि दंतमंजने विकणाऱ्यांच्या टोळ्या या व्यवसायामध्ये कार्यरत होत्या. शिवाय काही दिवसामध्येच त्यांचे दिवाळे निघत होते. म्हणून मुख्य प्रश्न हा होता की फारच कमी लोक टूथपेस्ट खरेदी करत होते, कारण जरी तो राष्ट्रीय दंत आरोग्याचा प्रश्न होता तरी खूपच कमी लोक दात घासत होते. म्हणून हॉपकिन्सने त्याच्या मित्राच्या प्रस्तावावर काही दिवस विचार केला आणि नंतर नकार दिला. तो साबण आणि खाद्यपदार्थ यांच्यावर लक्ष केंद्रित करेल असे तो म्हणाला. मला तरी सर्वसामान्य लोकांना टूथपेस्टचा वापर करण्याचे तंत्र शिकवण्याचा काही मार्ग दिसला नाही, हॉपकिन्सने त्याच्या आत्मचरित्रात लिहिले होते. परंतु त्याच्या मित्राने मात्र प्रयत्न चालू ठेवले. तो पुन्हा हॉपकिन्सच्या अहंकाराला चुचकारण्यासाठी त्याला भेटत राहिला.
अखेर त्या जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञ माणसाने त्याचे म्हणणे मान्य केले. 6 महिन्यांच्या कालावधीत मला ठराविक समभाग शेअर्स देण्याच्या बोलीवर मी त्याच्यासाठी जाहिरात मोहीम चालवायला होकार दिला. हॉपकिन्सने त्याच्या पुस्तकात लिहिले होते. त्याच्या मित्राप्रमाणे त्याची ही अट मान्य केली. हॉपकिन्सच्या आयुष्यातील तो एक सर्वात उत्तम आर्थिक निर्णय ठरणार होता. त्यांच्या भागीदारांच्या पहिल्याच 5 वर्षांमध्ये हॉपकिन्सने पेन्सोडेंटला जगातील सर्वात प्रसिद्ध उत्पादनापैकी एक बनवले. हे करत असताना त्याने संपूर्ण अमेरिकेला अत्यंत आश्चर्यकारक वेगाने दात घासण्याची सवय लावली. लवकरच अगदी शर्ल टेम्पलपासून ते कलर गेबल पर्यंत प्रत्येकजण त्यांच्या पेस्टोडेंट हास्याबद्दल अभिमानाने बोलत होता. सन 1930 पर्यंत पेस्टोडेंट चीन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, जर्मनी आणि जेथे कुठे हॉपकिन्सला जाहिरात करता येणे शक्य होते त्या देशांमध्ये ती विकली जात होती. पेस्टोडेंटच्या पहिल्या जाहिरात मोहिमेत पार पडल्यावर 10 वर्षांनी पाहणी करणाऱ्यांना असे आढळून आले की दात घासणे ही आता जवळजवळ 50% अमेरिकन जनतेची सवय झाली होती. दात घासण्याला नियमकर्माचे बनवण्यामध्ये हॉपकिन्सची मोठी मदत केली होती. त्यानंतर बऱ्याच काळाने त्यांच्या या यशाचे रहस्य उलगडता आले. हॉपकिन्स म्हणाला होता, त्याने ही विशिष्ट सवय निर्माण करण्यासाठी एक प्रकारच्या सूचनेची आणि बक्षिसाची योजना केली होती, ज्यामुळे या सवयीला चालना मिळाली. ही पद्धत इतकी प्रभावी आहे की आज पण त्याची तीच मूलतत्वे व्हिडिओ गेम्स तयार करणाऱ्याकडून, तयार खाद्यपदार्थ विकणाऱ्या कंपन्यांकडून, हॉस्पिटलकडून आणि जगभरातील कोट्यावधी विक्रय व्यवसायासंबंधीकडून उपयोगात आणली जातात. तर युजिन पॉलीने आपल्या सवयीच्या चरखीविषयी शिकवले. परंतु नवीन सवयी कशा रुजल्या जातात, वाढवल्या जातात हे क्लॉड हॉपकिन्सने प्रथमच दाखवून दिले. क्लॉड हॉपकिन्सने नक्की काय केले? त्याने मागणी, तलफ, इच्छा तयारी केली. त्या मागणीतून सूचना आणि बक्षीस यांना चालना मिळून सवयीच्या साखळीला बळकटी मिळते. क्लॉड हॉपकिन्सच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याची ओळख ठरणारी क्लृप्ती म्हणजे अगदी काहीतरी साधी गोष्ट शोधून काढायची, ज्यामुळे एखादे उत्पादन दररोज वापरण्यासाठी ग्राहक प्रवृत्त होईल. उदाहरणार्थ, दिवसाचे 24 तास ताकद, ऊर्जा पुरवणाऱ्या नाश्त्याचा खाद्यपदार्थ म्हणून त्याने कॉवर ओट्सची जाहिरात केली. त्याने सांगितले, रोज सकाळी एक पूर्ण वाटका भरून कॉवर ओट्स खाल्ले तर हा परिणाम येईल. पोटदुखी, सांधेदुखी, त्वचेसंबंधीच्या तक्रारी आणि स्त्रियांच्या त्रासावर उपाय म्हणून टॉनिक्स विकली. परंतु त्या आजारांची पहिली लक्षणे दिसताच ती तुम्ही घेतली पाहिजेत ही त्याची एक अट होती. मग लवकरच लोक सकाळी ओट्सचा नाश्ता करू लागली आणि थोडा थकवा जाणवताच लहान करड्यांच्या रंगाच्या बाटलीतील औषध घेऊन लागली, कारण निसर्गतः दिवसातून कमीत कमी एकदा तरी सगळ्यांना असा थकवा जाणवतोच. पेस्टोडेंट विकण्यासाठी त्यावेळी हॉपकिन्सला काहीतरी निमित्त कारण हवे होते, जेणेकरून टूथपेस्टच्या रोजच्या वापराच्या गरजेचे समर्थन करता येईल. त्यानंतर तो दंतवैद्यकशास्त्रावरची पुस्तके काढून बसला, पण ते अगदी वृक्ष वाचन होते असे त्याने नंतर त्याबद्दल लिहिले होते. परंतु एका पुस्तकामध्ये मला आपल्या तोंडामध्ये तयार होणाऱ्या आम्लामुळे दातावर येणाऱ्या पातळ पिवळ्या रंगाच्या आवरणाचा संदर्भ मिळाला, ज्याचा मी फिल्म असा उल्लेख करायला सुरुवात केली. त्याने मला एक कल्पना सुचवली. मी या टूथपेस्टची सौंदर्यवर्धक टूथपेस्ट म्हणून जाहिरात करण्याचे ठरवले, दातावर येणाऱ्या पातळ पिवळट आवरण थराला काढण्याचा उपाय म्हणून. या टूथपेस्टवर लक्ष केंद्रित करताना हॉपकिन्सने एक गोष्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले होते, ती म्हणजे अशा प्रकारचे पातळ पिवळट रंगाचे आवरण तोंडामध्ये तयार होणाऱ्या आम्लामुळे सगळ्यांच्याच दातावर येत असते. तसे आवरण तयार होणे ही खरे तर अगदी नैसर्गिक प्रक्रिया आहे. तुम्ही काय खाता किंवा किती वेळा दात घासता याचा त्याच्याशी काही संबंध नाही. लोकांनी आतापर्यंत या गोष्टीकडे फार लक्ष दिले नव्हते आणि तसे लक्ष देण्याचे कारणही नव्हते. दातावर तयार होणारे हे आवरण फिल्म एक सफरचंद खाऊन, दातावरून बोट फिरून, दात घासून किंवा खळखळून चूळ भरून सुद्धा काढता येत शकतात. टूथपेस्टची त्यासाठी काही वेगळी अशी मदत मिळत नव्हती. उलट त्यावेळेच्या एक प्रसिद्ध दंत आरोग्याशी संबंधित संशोधकाचे असे म्हणणे होते की सगळ्या टूथपेस्ट विषयीत पेस्टोडेंट अगदी कुचकामी आहेत. परंतु या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या होत्या तरी हॉपकिन्सने त्याच्या शोधाचा पुरेपूर फायदा घेण्याचे थांबवले नाही. त्याचे ठाम मत होते की दातावर येणारे पिवळे आवरण ही अगदी योग्य सूचना होती, जी दात घासण्याच्या सवयीचे कारण ठरणार होती. लवकरच शहरभर पेस्टोडेंटच्या जाहिराती झळकू लागल्या. एका जाहिरातीमध्ये म्हटले होते, तुमची जीभ फक्त दातावरून फिरून बघा. दुसरे वाक्य, तुम्हाला ते आवरण जाणवेल, त्यामुळेच तुमच्या दातांचा शुभ्रपणा कमी होतो आणि तेच तुमच्या दात किडण्याला कारणीभूत ठरते. सगळीकडे किती सुंदर दात दिसत आहेत ते बघा. हसऱ्या तरुणींची चित्रे असलेल्या दुसऱ्या जाहिरातीत म्हटले होते, लाखो लोक दात स्वच्छ करण्याच्या नव्या पद्धती उपयोग करत आहेत. कोणी स्त्री तिच्या दातावर अशा प्रकारचे आवरण येऊ देईल? पेस्टोडेंट ते आवरण काढून टाकते. या जाहिरातीमधील आव्हानामध्ये हे कौशल्य होते की त्यांनी एका सूचनेवर लक्ष केंद्रित केले होते. दातावर येणारे पिवळे आवरण जे सगळ्यांच्याच दातावर येते आणि त्याकडे दुर्लक्ष करणे पण खूप अवघड आहे. एखाद्याला त्याच्या दातावरून जीभ फिरवायला सांगितल्यावर त्याने त्याच्या दातावरून जीभ फिरवण्याची शक्यता वाढली असे आढळते. त्याने तसे केल्यानंतर
त्या आवरणाची जाणीव होण्याची शक्यता अधिक असते. हॉपकिन्सला आता अगदी साधे कारण सापडले होते, जे युगानुयुगे अस्तित्वात होते. त्याची जाहिरात ग्राहकांना टूथपेस्ट घेण्यासाठी आपोआप प्रवृत्त करायला पुरेशी सूचना होती. त्याशिवाय त्याचे मिळणारे बक्षीस हॉपकिन्सच्या कल्पनेप्रमाणे त्याहीपेक्षा जास्त आकर्षक होते. कारण शेवटी कोणाला अधिक सुंदर दिसावे असे वाटत नाही, कोणाला अधिक सुंदर हास्य नको असते, विशेषतः जेव्हा ते केवळ एकदा पेस्टोडंट पटकन दात घासण्याचे मिळणार असेल तर. जाहिरात मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर एक आठवडा शांततेत पार पडला. त्यानंतर दुसरा गेला आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये मागणीचा स्फोट झाला. कंपनीला पेस्टोडंट पेस्टसाठी इतकी मागणी आली की कंपनीला पुरवठा करणे अशक्य झाले आणि चीनी भाषेतही जाहिरात कराव्या लागल्या. एका दशकामध्ये पेस्टोडंट हा जगातील सर्वाधिक खप असलेला उत्पादनापैकी एक बनली आणि 30 वर्षे अमेरिकेची सर्वाधिक खपाची टूथपेस्ट बनून राहिली. पेस्टोडंट बाजारामध्ये येण्याआधी केवळ 60% अमेरिकन आपल्या औषधाच्या कपाटात ठेवायचे. हॉपकिन्सची जाहिरात मोहीम देशभरात पसरल्यानंतर ती टक्केवारी 65% इतकी झाली. दुसरं महायुद्ध संपत असताना लष्करी आस्थापनाने दंत आरोग्यविषयक समस्या ही आता राष्ट्रीय सुरक्षेची समस्या राहिली नसल्याने त्यांच्या आक्रमणांच्या यादीतून काढून टाकली. कारण बहुतेक सैनिकांनी दररोज दात घासण्याची सवय लावून घेतली होती. एकट्या पेस्टोडंटवर मी $10 लाख कमावले. ते उत्पादन दुकानामधून दिवसाला लागल्यावर काही वर्षांनी हॉपकिन्सने असे लिहिले. त्यातील काळीचा मुद्दा का हा होता, त्याने माणसांची मानसिकता बरोबर ओळखली होती. ती मानसिकता 2 मूलभूत नियमावर आधारलेली होती. पहिली म्हणजे सूचनेसाठी अगदी साधे आणि स्वाभाविक कारण शोधून काढा. दुसरे म्हणजे त्याचे बक्षीस काय आहे हे स्पष्ट करा. तुम्हाला जर या 2 गोष्टी बरोबर ओळखता आल्या तर चमत्कार घडून आणतील, अशी हॉपकिन्सची खात्री होती. पेस्टोडंटचे उदाहरण घ्या. त्याने अगदी साधी स्वाभाविक सूचना, दातावर येणारे पिवळे आवरण फिल्म ओळखली होती आणि शुभ्र सुंदर दाताच्या स्वरूपातील बक्षीस देखील स्पष्ट होते. या 2 गोष्टींमुळे लाखो जणांसाठी दात घासणे हे नित्यक्रम झाले. अगदी आजही विक्रीकलेविषयी पुस्तकात आणि लाखो जाहिरात मोहिमेसाठी हॉपकिन्सचे हे 2 नियम पायाभूत आहेत. हीच 2 तत्त्वे इतर हजारो सवयी तयार करण्यासाठी उपयोगामध्ये आणली जातात. बरेचदा लोकांना कळतही नाही की ते हॉपकिन्सच्या सूचनाप्रमाणे वागत आहेत. नव्याने दररोज व्यायामाला सुरुवात करण्याचे ठरवल्यापैकी काही जणांच्या केलेल्या अभ्यासावरून असे दिसून आले की त्यांनी जर एखादी नेमकी सूचना निवडली असेल तर ते त्यांच्या दिनचर्येवर ठाम टिकून राहतात. उदाहरणार्थ, कामावरून घरी परतल्यावर धावायला जाणे आणि त्यात स्पष्ट बक्षीस म्हणजे नंतर एक बिअर घेणे किंवा अपराधपणाची भावना न बाळगता टेलिव्हिजन बघणे. तसेच आहार नियंत्रणाबाबत केलेल्या संशोधनातून हे दिसून आले की आहाराच्या नवीन सवय लावून घेण्यासाठी आधी ठरवलेली एखादी साधी स्वाभाविक सूचना असण्याची गरज असते. जसे आधी खाण्याच्या पदार्थाचे नियोजन करणे होय आणि मग अगदी स्वाभाविक साधे बक्षीस म्हणजे जेव्हा ते त्यांच्या निर्धारावर ठाम राहतात. आता ती वेळ आलेली आहे. काही जणांनी हा जाहिरात व्यवसाय विज्ञानाच्या पातळीवर नेऊन ठेवला आहे. हॉपकिन्स पुढे लिहितात, एकेकाळी जुगार असलेल्या या जाहिरात व्यवसायाला काही जणांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली आता एका सर्वात सुरक्षित व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र ही अतिशयोक्ती आहे. हॉपकिन्सची ही 2च तत्त्वे पुरेशी नाहीत हे दिसून आले आहे. आणखी एक तिसरा नियम आहे ज्याची पूर्तता करणे नवीन सवय तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. तो नियम इतका सूक्ष्म आणि गूढ आहे की हॉपकिन्स स्वतः त्याच्या अस्तित्वाची जाणीव नसताना त्यावर अवलंबून राहिला. तो नियम म्हणजे चटपटीत खाण्याच्या पदार्थाच्या बरणीकडे दुर्लक्ष करणे. हे एवढे अवघड का आहे? इथपासून सकाळचे धावणे सहज नित्यक्रमात कसे बसते इथपर्यंत सगळ्यांची उत्तरे आपल्याला देतो. प्रॉक्टर अँड गॅम्बल P&G कंपनीतील शास्त्रज्ञ आणि विक्री खात्यातील अधिकारी एका खिडकीत नसलेल्या लहान खोलीमध्ये जुन्या टेबलाभोवती जमले होते. ते 9 मांजरांची मालकीण असलेल्या एका मालकीणीच्या मुलाखतीचा लेखी अहवाल वाचत होते. तेव्हा त्यांच्यापैकी एक जण इतर सर्वांच्या मनामध्ये जे घोळत होते तेच अखेर म्हणाली, आपल्याला जर नोकरीहून काढून टाकले तर नक्की काय होते? सुरक्षा रक्षक येऊन आपल्याला घेऊन जातात की आपल्या आधी काही इशारवजा सूचना मिळते? तिने विचारले. त्या गटाचा प्रमुख डेक स्टीव्हन्सन, जी एकेकाळी कंपनीमधील अत्यंत होतकरू व्यक्ती होता, त्याने तिच्याकडे निरखून पाहिले. मला काहीच कल्पना नाही, तो म्हणाला. त्याचे केस अस्ताव्यस्त होते आणि त्याच्या डोळ्यामध्ये थकावट होती. परिस्थिती इतकी बिघडेल असे मला कधी वाटले नव्हते. त्यांनी मला सांगितले होते की या कामगिरीची जबाबदारी ही एक बढती आहे. ते सन 1996चे वर्ष होते. टेबलाभोवती जमलेल्या गटाच्या हळूहळू लक्षात येऊ लागले होते की क्लॉड हॉपकिन्सच्या ठाम सांगण्यानंतरही एखाद्या उत्पादनाची विक्री मोहीम किती टोकाची अवैज्ञानिक ठरू शकते. ते सर्वजण जगातील सर्वात मोठ्या ग्राहकोपयोगी वस्तूचे उत्पादन करणाऱ्या एका कंपनीत काम करत होते. प्रिंगल्स पोटॅटो चिप्स, ऑइल्स ऑफ ओले, बाउंटी पेपर टॉवेल्स, कर्वगल कॉस्मेटिक्स, डॉन, डाउनी आणि ड्युरासेल्स, त्याचप्रमाणे इतर डझनावारी वस्तूंचे उत्पादन करणारी ही P&G कंपनी जगातील कोणत्याही इतर व्यापारी
स्थानापेक्षा अधिक आकडेवारी माहिती जमा करायची. एखाद्या उत्पादनाच्या विक्री मोहिमेला आकार देण्यासाठी त्या माहितीच्या आकडेवारीच्या विश्लेषणाचा उपयोग करून घ्यायची. एखादे उत्पादन कशा प्रकारे कोणत्या बाजारपेठेत विकले जाईल याचा अंदाज बांधण्यात कंपनी नावलौकिक होता. कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अमेरिकेतील प्रत्येक 2 लॉन्ड्रीमधून एक लॉन्ड्री P&Gची उत्पादने वापरत होती. त्यांचे वार्षिक उत्पन्न $3,500 कोटी पेक्षा जास्त होते. टिमन्सनच्या गटावर P&Gच्या एका सर्वात आशादायक उत्पादनाच्या विक्री मोहिमेसाठी जाहिरात अभियान तयार करण्याची जी महत्त्वाची कामगिरी सोपवण्यात आली होती, ती अपयशी ठरण्याच्या बेतात होती. कोणत्याही प्रकारच्या धाग्यावरचा कपड्यावरचा दुर्गंध घालवणारा स्प्रे तयार करण्यासाठी तोपर्यंत कंपनी लाखो डॉलर्स खर्च केले होते. मात्र त्या लहान, खिडकी नसलेल्या खोलीतील जमलेल्या संशोधकांना, विक्री अधिकाऱ्यांना तो स्प्रे ग्राहकांना कसे खरेदी करायला लावायचा याची काही कल्पना येत नव्हती. तो स्प्रे 3 वर्षापूर्वीच तयार करण्यात आला होता, जेव्हा P&G कंपनीचा एक केमिस्ट हायड्रोक्रिप्स प्रोपाइल बीटा सायक्लोड्रेक्टिन किंवा HPBCD या रासायनिक पदार्थावर प्रयोगशाळेत काम करत होता. तो केमिस्ट फार धूम्रपान करायचा. त्याच्या कपड्यांना नेहमीच सिगारेटसारखा वास यायचा. एके दिवशी HPBCD या रासायनिक पदार्थावर प्रयोग करून घरी परतल्यावर त्याच्या बायकोने दरवाजा उघडून त्याचे स्वागत केले. तुम्ही धूम्रपान करायचे सोडले का? तिने त्याला विचारले. नाही, तो म्हणाला. त्याला काहीतरी संशय आला. गेली कित्येक वर्षे त्याने धूम्रपान सोडावे म्हणून ती तिच्या मागे लागली होती. त्याला वाटले, आता ती बहुतेक एखादी विषयाच्या विरुद्ध बोलण्याची मानसिक युक्ती वापरत आहे. तुमच्या कपड्यांना अंगाला धुराचा वास येत नाहीये म्हणून मला म्हणायचे होते, ती म्हणाली. दुसऱ्या दिवशी प्रयोगशाळेत गेल्या गेल्या त्याने HPBCDवर आणि विविध प्रकारच्या वासावर प्रयोग करायला सुरुवात केली. लवकरच त्याच्याकडे ओली कुत्री, सिसार्स, घामलेले पायमोजे, चिनी पदार्थ, घाणेरडे शर्ट आणि अस्वच्छ टॉवेल इत्यादी प्रकारचे वास येणाऱ्या धाग्यांच्या शेकडो परीक्षण नळ्या जमा झाल्या. त्याने HPBCD मिसळलेल्या पाण्याचा जेव्हा त्याच्यावर स्प्रे मारला तेव्हा ते अनेक प्रकारचे वास त्यात रासायनिक पदार्थाच्या अनुसंयोगाकडे ओढले गेले होते. ते धागे वाळवल्यानंतर आणि त्यांना येणारा वास पूर्णपणे नष्ट झाला होता. त्या केमिस्टने त्याचा हा शोध जेव्हा P&G कंपनीतील त्याच्या वरिष्ठांना सांगितला तेव्हा त्यांना अत्यानंद झाला. कित्येक वर्षे शहरामधून केलेल्या निरीक्षणातून असे आढळून आले होते की ग्राहकांना त्यांच्या कपड्यांना येणारा वाईट वास घालवण्यासाठी, लपवण्यासाठी किंवा समुष्ट करण्यासाठी अशा उत्पादनाची गरज होती. ज्यावेळी एका संशोधकाच्या गटाने ग्राहकांच्या मुलाखती घेऊन त्यांची मते जाणून घेतली त्यावेळी त्यांचे असे आढळून आले की त्यांच्यापैकी अनेक जण बार किंवा पार्टीमध्ये रात्र घालून घरी आल्यानंतर त्यांचे ब्लाउज किंवा स्लॅक्स बाहेरच सोडून ठेवतात. मी जेव्हा घरी येते तेव्हा माझ्या कपड्यांना सिगारेटचा वास येतो, परंतु प्रत्येक वेळेला जेव्हा मी बाहेर जाऊन येईल तेव्हा दरवेळा मला कपडे ड्राय क्लिनिंगला देणे परवडणार नाही, एक महिलेने आपले मत व्यक्त केले. P&G कंपनीने ही साधी बरोबर हेरून HPBCDचा उपयोग एका आर्थिकदृष्ट्या फायदेशीर उत्पादनात करून घेण्याची गुप्त योजना आखली. त्यांनी त्या उत्पादनाचे अचूक सूत्र, फॉर्म्युला तयार करण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च केले. अखेर रंगविरहित, वासविरहित द्रव पदार्थ जो बहुतेक सर्व घाणेरडे वास नष्ट करू शकेल ते तयार करण्यात यशस्वी झाले. तसेच त्याप्रमाणे स्प्रे मागचे विज्ञान इतके प्रगत होते की आकाशातून परत आलेल्या शेल्सचा अंतर्भाग स्वच्छ करण्यासाठी अखेर नासाने ते पण त्याचा उपयोग केला. त्या स्प्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो तयार करणे फार खर्चाचे नव्हते. त्याचे डाग पडायचे नाहीत. त्यामुळे घाणेरडा वास येणारा सोफा, जुने जॅकेट, कारचा अंतर्भाग इत्यादी एका क्षणात दुर्गविरहित होऊन जायचा. त्या स्प्रेचे उत्पादन हा एक मोठा जुगार होता, परंतु P&G कंपनीतील आता कोट्यावधी डॉलर्स कमवण्याची संधी मिळाली होती. पण जर ते त्यासाठी योग्य विक्री जाहिरात मोहीम चालू शकले असते तर त्यांनी त्या स्प्रेला फेब्रिज असे नाव द्यायचे ठरवले. त्याचबरोबर गणित व मानसशास्त्र या 2 विषयांची शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या स्टिमसन या 31 वर्षाच्या हुशार तरुणावर बाजारपेठ तयार करण्यासाठी केलेल्या विक्री गटाचे नेतृत्व करण्यासाठी जबाबदारी सोपवली. स्टिमसन हा उंचपुरा, रुबाबदार, उठून दिसणारा, हनवटी असलेला, मृद आवाजाचा आणि उत्तम पदार्थ खाण्याची आवड असलेला व्यक्ती होता. मी माझ्या मुलांना मॅकडॉनल्ड्समध्ये खाऊ देण्यापेक्षा एक वेळ ड्रग्स घेण्याची परवानगी देईल, असे तो एकदा त्याच्या ऑफिसमधील मित्राला म्हणाला होता. P&G कंपनीमध्ये येण्याआधी त्याने 5 वर्षे वॉल स्ट्रीटवर शेअर्स खरेदीसाठी गणितीय मॉडेल्स तयार करण्याचे काम केले होते. सिन्सिनाटी येथे जेव्हा ते आपले कुटुंब हलवले तेथे P&G कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. तेव्हा कंपनीने त्याच्याशी महत्त्वाच्या उत्पादनाच्या जसे धागे मऊ करणारे बाउन्स हे उत्पादन, डाउनी ड्राउड शीट्स इत्यादी विक्रीच्या संदर्भात संपर्क साधला होता. परंतु फेब्रिज हे उत्पादन वेगळे होते. संपूर्णतः वेगळ्या प्रकारचे उत्पादन बाजारपेठेत आणण्याची ही नवी संधी होती.
जी वस्तू ग्राहकांच्या खरेदी यादीमध्ये यापूर्वी कधीही नव्हती ती त्यांच्या खरेदी यादीमध्ये आणायची होती. फ्रेब्रिज हे सवय कशी तयार करता येईल आणि त्या स्प्रेची मागणी कशी वाढेल एवढेच स्टीमन्सला शोधून काढायचे होते. ही गोष्ट किती कठीण असू शकेल याची कल्पनाच न केलेली बरी. स्टीमसन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी चाचणी करण्यासाठी फ्रेब्रिज हा स्प्रे प्रथम थोड्या शहरांच्या बाजारपेठेमध्ये आणण्याचे ठरवले, जसे फिनिक्स, सॉल्ट लेक सिटी आणि बॉईज. त्यांनी त्या शहरांना भेटी दिल्या, काही स्प्रे नमुने देखील वाटले आणि ग्राहकांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी ते त्यांच्या घरी घेऊ शकतात का असे विचारले. 2 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी शेकडो घरांना भेटी दिल्या. त्यांना पहिला मोठा प्रतिसाद मिळाला तो त्यांनी जेव्हा फिनिक्सच्या पार्कलेंजरला भेट दिली. तेव्हा ती विशीच्या घरातील तरुणी होती आणि एकटीच राहत होती. वाळवंटाच्या रदीबाहेर भटकणाऱ्या प्राण्यांना पकडणे हे तिचे काम होते. आतापर्यंत तिने कोयोटी, उत्तर अमेरिकेतील छोटा लांडगा, रॅकून आणि क्वचित वेळा डोंगरात राहणारे सिंह हे प्राणी पकडले होते. याचबरोबर तिने स्कंक हा प्राणी फार मोठ्या संख्येने पकडला होता, ज्याने अनेक वेळा तिच्या अंगावर त्याच्या निसर्गधर्माप्रमाणे उग्र वासाच्या द्रवाचा फवारा सोडला होता. स्टीमसन आणि त्याचे सहकारी जेव्हा तिच्या घरामध्ये बसले होते तेव्हा तिने ती अजून एकटीच आहे आणि संसार सुरू करायला तिला कोणीतरी जोडीदार हवा आहे वगैरे त्यांनी सांगितले. मी खूप जणांबरोबर फिरायला जाते, त्यांना भेटते. म्हणजे मला म्हणायचे आहे की मी तशी दिसायला आकर्षक आहे. तुम्हाला कळते आहे ना, मी हुशार आहे आणि मला वाटते मी चांगली सहचरी होऊ शकेन. परंतु तिचे संसार, प्रेम या बाबतीतील स्वप्न अद्याप अपूर्णच राहिले होते, कारण तिच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीला स्कंकचा वास येत होता. तिचे घर, तिची गाडी, तिचे कपडे, तिचे बूट, तिचे हात, घरातील पडदे, अगदी सगळ्या गोष्टींना. एवढेच काय पण अगदी तिचा पलंग आणि अंथरुणाला सुद्धा. तिने सर्व प्रकारचे उपाय करून पाहिले होते. तिने खास साबण, शॅम्पू वगैरे सगळे पाहिले होते. तिने उदबत्त्या लावून पाहिल्या. तिने धुण्याची महागडी यंत्रे वापरून पाहिली, परंतु कशाचाही उपयोग झाला नाही. जेव्हा मी कोणाबरोबर तरी असते आणि मला कुठून तरी स्कंकसारखा वास आला की माझे सगळे लक्ष त्याच्यावर केंद्रित होते. तिने त्यांना सांगितले. त्याला पण असा वास येत असेल का असे विचार माझ्या मनामध्ये यायचे. मी जर त्याला घरी घेऊन आले आणि त्या वासाने त्याने परत जाण्याची इच्छा प्रगट केली तर काय होईल. गेल्या वर्षी मी एका खरोखरच चांगल्या तरुणाला 4 वेळा भेटले. आम्ही एकत्र फिरलो. मला तो मनापासून आवडला होता, परंतु त्याला घरी बोलवण्याचा मला कधीही धीर झाला नाही. मात्र शेवटी एकदा तो घरी आलाच आणि मला वाटले आता तो खरोखरच मनाप्रमाणे सगळे घडणार. परंतु दुसऱ्या दिवशी त्याने त्याला अद्याप थोडा वेळ हवा असल्याचे सांगितले. अत्यंत नम्रपणे त्याने तसे सुचवले होते, परंतु माझ्या मनामध्ये त्या वासामुळेच हे घडले असावे असा विचार ठाण मनात मांडून बसला होता. बरं, तुला फेब्रिज वापरायला मिळायचा याचा आनंद मला वाटतो, स्टीमसन म्हणाला. तुला हा कसा वाटला, आवडला का? त्याने तिच्याकडे पाहिले. ती रडत होती. मला तुमचे आभार मानायचे आहेत, ती म्हणाली. या स्प्रेने माझे जीवनच बदलून टाकले आहे. फेब्रिकचे नमुने मिळाल्यानंतर आणि ते घरी घेऊन घेतल्यानंतर तिने तो स्प्रे सोफ्यावर मारला. नंतर पडदे, अंथरूण, तिच्या जीन्स, तिच्या गणवेश, तिच्या कारचा अंतर्भाग, अगदी सगळीकडे मारला. एक बाटली संपली म्हणून दुसरी उघडली आणि उरलेल्या सगळ्या गोष्टीवर मारला. मी माझ्या सर्व मित्रांना घरी बोलवले, ती म्हणाले. त्यांना कसलाही वास येत नव्हता. स्कंकचा वास नाहीसा झाला होता. हे सांगितल्यावर ती आणखी रडू लागली. शेवटी स्टीमसनच्या एका सहकार्याने तिच्या खांद्यावर थोपटल्यासारखे केले. तुमचे अगदी मनापासून आभार, ती म्हणाली. मला आता खूप मोकळे वाटते आहे. धन्यवाद. ही वस्तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. स्टीमसनने तिच्या हॉलमध्ये वास घेऊन पाहिला. त्याला कसलाही वास आला नाही. हे उत्पादन आपल्याला माफ पैसा मिळवून देणारे आहे, हाच विचार त्याच्या मनामध्ये आला. स्टीमसन आणि त्याचे सहकारी P&G मुख्य कार्यालयात परतले आणि त्यांच्या आगामी जाहिरात विक्री मोहिमेचा आढावा घेऊ लागले. फेब्रिज विक्रीसाठी ज्या मुद्द्यावर ते चर्चा करणार होते तो होता त्या प्राणी पकडणाऱ्या महिलेने अनुभवलेली दुर्गंधीपासून सुटकेची भावना. त्यांना फेब्रिज हा स्प्रे लोकांसमोर अशा वृत्तीने सादर करायचा होता जो लोकांना दुर्गंधीसारख्या अत्यंत अवघड वाटणाऱ्या परिस्थितीतून सुटका करून देण्यात मदत करेल. त्या सर्वांना क्लॉड हॉपकिन्सने नियम व्यवसायात प्रशिक्षण संस्थेच्या क्रमित पुस्तकामधील या नियमांची नवीन स्वरूपातील मांडणी असलेले धडे चांगले अवगत होते. त्यांना त्यांच्या जाहिरात अगदी साध्या सोप्या ठेवायच्या होत्या. अगदी साधी, स्वाभाविक सूचना शोधून काढण्याची आणि स्पष्ट बक्षिसाचा उल्लेख करायचा. त्यांनी टेलिव्हिजनसाठी पण 2 जाहिराती तयार केल्या. एका जाहिरातीमध्ये एक महिला हॉटेलमधील धूम्रपानास परवानगी असलेल्या विभागाबद्दल बोलताना दाखवली होती. जेव्हा जेव्हा ती हॉटेलमध्ये जात असे तेव्हा तेव्हा तिच्या जॅकेटला, कपड्यांना धुराचा वास यायचा. जेव्हा ती मैत्रीण तो धुराचा वास घालवण्यासाठी तिला फेब्रिकचा वापर करण्याची सुचवते, अशी ती जाहिरात होती. सूचना: सिगारेटचा धुराचा वास. बक्षीस: कपड्यातून निघून जाणारा वास.
दुसऱ्या एका जाहिरातीमध्ये एका महिलेने तिच्या घरातील कोचवर कायम ठाण मांडून बसणाऱ्या तिच्या सोफी नावाच्या कुत्र्याची काळजी करताना दिसते. कोचला नेहमी सोफीप्रमाणे वास येईल असे ती म्हणते, परंतु फेब्रिज वापरल्याने आता माझ्या घरातील फर्निचरला तो वास येण्याची शक्यताच नाही. सूचना: पाळीव प्राण्यांचे वास जे विविध प्राणी बाळगणाऱ्या 7 कोटी कुटुंबांनी चांगले परिचित आहेत. बक्षीस: प्राणी सांभाळणाऱ्या पाळणाऱ्या घरामध्ये वास येणाऱ्या तसा वास न येणारे घर. स्टिम्सन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सन 1996 मध्ये या जाहिराती सुरुवातीला चाचणी केलेल्या शहरामध्ये टेलिव्हिजनवरून दाखवायला सुरुवात केली. त्यांनी स्प्रेचे नमुने वाटले, पोस्टाच्या पेट्यामध्ये जाहिराती टाकल्या, दुकानांच्या दर्शनी भागात फेब्रिजचे मोचरे रचले, आकर्षक सजावट करण्यासाठी दुकानदारांना पैसे दिले. मात्र आता मिळणारा बोनस कसा खर्च करायचा याची मनोराज्य करते ती स्वस्त बसले. एक आठवडा गेला, नंतर दुसरा गेला, 1 महिना गेला, 2 महिने गेले. विक्रीला अत्यंत धीम्या गतीने सुरुवात झाली, पण नंतर ती आणखीच कमी झाली. घाबरलेल्या कंपनीने संशोधकांना दुकानामध्ये मॉल्समध्ये नक्की काय घडते हे पाहण्यासाठी पाठवले. दुकानामधील कपाट फेब्रिजच्या बाटल्यांनी भरलेली होती. त्यांना कोणी हातही लावत नव्हता. ज्या घरामध्ये त्यांनी फुकट नमुने दिले होते त्या घरातील महिलांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली. अरे हो, त्यांच्यापैकी एक महिला P&G कंपनीच्या संशोधकांना म्हणाली, तो स्प्रे ना मला चांगला आठवतो. ती महिला स्वयंपाकघरातील ओट्यासमोर गुडघ्यावर बसली आणि सिंकखालील कपाटामध्ये शोधाशोध करायला लागली. मी तो 1-2दा वापरला, परंतु त्यानंतर मी तो विसरूनच गेले. मला वाटते येथेच कुठेतरी मी तो ठेवला आहे. नंतर ती उभी राहिली. कदाचित तो दुसऱ्या कपाटामध्ये असेल. मग ती जरा पुढे गेली आणि तिने काही झाडू बाजूला केले. हा, येथे आहे तो. मागे गेला होता. पाहिलाच, बाटली अजून जवळ भरलेलीच आहे. तुम्हाला हा परत हवा आहे का? फेब्रिज पूर्णपणे अपयशी ठरला होता. स्टिम्सनसाठी तर मोठा अनर्थ होता. त्याच्या या अपयशामध्ये दुसऱ्या विभागातील त्याचा दुरास्व करणाऱ्या अधिकाऱ्यांना संधी मिळाली होती. त्यांच्या कानावर अशी खुजबूज आली होती की काहीजण फेब्रिज उत्पादन पाडण्यासाठी मुद्दाम एकत्र आले होते आणि त्यांची केसासंबंधित उत्पादने असलेल्या नक्की क्लर्क विभागातील बदल करण्यासाठी धडपड होते. त्या विभागामध्ये बदलून जाणे म्हणजे सायबेरियामध्ये शिक्षा भोगण्यासाठी जाण्यासारखे होते. शिवाय P&G कंपनीच्या विभाग अध्यक्षापैकी एक तर तातडीने मीटिंग बोलवून घोषणाही केली की कंपनीच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात करण्याआधी फेब्रिजवर होणारा तोटा कमी करण्यासाठी तातडीने काहीतरी पावले उचलण्याची गरज आहे. स्टिम्सनच्या साहेबांनी उभे राहून अत्यंत काळजीने त्याची बाजू मांडली. अजूनसुद्धा या परिस्थितीमध्ये पूर्णपणे बदल घडवून आणणे शक्य आहे, तो म्हणाला. कमीत कमी नक्की काय घडते आहे हे जाणून घेण्यासाठी तरी PhD धारकांचा सल्ला घेऊया. P&G कंपनीने अलीकडेच स्टॅनफोर्ड, कार्नेगी मेलॉन आणि इतर विद्यापीठातून ग्राहक मानसिकतेसंबंधी विशेष अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांना नोकरीमध्ये घेतले होते. अखेर त्या विभागाच्या अधीक्षकांनी या उत्पादनाला आणखी थोडा वेळ देण्याचे मान्य केले. परिणामी संशोधकाच्या नवीन गटाने स्टिम्सनच्या गटाबरोबर काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी नव्याने आणखी काही मुलाखती घेतल्या. फेब्रिजचा बाजारात उठाव का होत नाहीये याचा पहिला अंदाज त्यांना फिनिक्सच्या बाहेर राहणाऱ्या एका महिलेच्या घरी भेट देण्यासाठी गेल्यावर आला. तिच्या घरामध्ये शिरण्याआधीच त्यांना तिच्या घरातील 9 मांजरींचा वास प्रकर्षाने जाणवला होता. घराचा आतील भाग स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवलेला होता. त्या महिलेने सांगितले की ती स्वच्छता आणि शिस्त या बाबतीत जरा जास्तच काटकोटेक होती. ती सर्व खोल्या रोज व्हॅक्यूमने स्वच्छ करत होती आणि आतमध्ये धूळ घेऊ नये म्हणून खिडक्या बंद ठेवत होती. स्टिम्सन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जेव्हा तिच्या हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा त्या 9 मांजरींचा इतका भयंकर उग्र वास येत होता की त्यांच्यापैकी एकाचा श्वासच कोंडला गेला. तुम्ही या मांजरीच्या वासाबद्दल काय करता? एका संशोधकाने तिला विचारले. नाही, तो काही फार मोठा प्रश्न नाही, ती म्हणाली. साधारणतः वास येत असल्याचे तुमच्या कधी लक्षात येते? महिन्यातून एकदा, तिने उत्तर दिले. त्या संशोधकांनी एकमेकाकडे पाहिले. तुम्हाला तो वास आता येतो आहे का? संशोधकाने विचारले. नाही, तिने उत्तर दिले. त्या संशोधकांनी भेटी दिलेल्या वास येणाऱ्या घरामध्ये सगळीकडे कमी जास्त प्रमाणात हाच प्रकार त्यांना बघायला मिळाला. त्या घरातील माणसांना बहुतांशी वाईट वास किंवा दुर्गंधी जाणवतच नव्हती. तुम्ही जर 9 मांजरासोबत राहत असाल तर त्यांना येणाऱ्या वासासंबंधी तुमची संवेदना नाहीशी होते. परंतु तुम्ही जर धूम्रपान करत असाल तर त्यामुळे तुमची वास घेण्याची क्षमता इतकी कमी होते की तुम्हाला धुराचा वास जाणवतच नाही. वासांच्या बाबतीत एक वैशिष्ट्य म्हणजे ते कितीही तीव्र असले तरी सततच्या वापरामुळे त्यांची तीव्रता कमी होते. हे खरे आहे. फेब्रिज न वापरण्यामागचे कारण
स्टीमसनच्या आता लक्षात आले. या उत्पादनाची सूचना ग्राहकांना फेब्रिज रोज वापरावा यासाठी प्रवृत्त करणार होती. ती सूचनाच त्या लोकांपासून दूर राहत होती ज्यांना फेब्रिजची सर्वाधिक गरज होती. त्या लोकांना दुर्गंधाची जाणीव तितक्याच प्रमाणात होत नव्हती. ज्या योगे हे उत्पादन सतत वापरले जाऊन त्याचे सवयीमध्ये रूपांतर होऊ शकत होते. परिणामी फेब्रिजची बाटली कपाटामध्ये मागे सरकवली जात होती. ज्या लोकांना सहज सवय लागली जाऊ शकत होती त्यांना तो दुर्गंधाचे वासच येत नव्हता. आपण बैठक घरात आता स्प्रे मारायला हवा हेच त्यांना आठवत नव्हते. स्टीमसनचा गट त्यांच्या मुख्य कार्यालयात परतला आणि एकही खिडकी नसल्याने लहान खोलीत पुन्हा टेबलाभोवती एकत्र बसले. त्यांनी त्या 9 मांजरीच्या मालकिणीची मुलाखत पुन्हा वाचायला सुरुवात केली. एक मानसशास्त्रज्ञाने विचारले, आपल्याला जर नोकरीहून काढून टाकले तर नक्की काय होते? स्टीमसनने त्याचे डोके हातामध्ये धरले. त्याच्या मनामध्ये विचार आला, तो जर 9 मांजरीशी बाळगणाऱ्या महिलेला फेब्रिज विकू शकत नसेल तर मग तो इतर कोणाला फेब्रिज कसे विकू शकेल? एखादे उत्पादन विकत घेण्यासाठी प्रवृत्त करणारी सूचनाच नसेल तर तुम्ही नवीन सवय कशा तयार कराल? आणि त्यातून ज्यांना सर्वात जास्त गरज आहे त्यांना जर सवयीतून मिळणाऱ्या बक्षिसाचे आकर्षण नसेल तर? केम्ब्रिज विद्यापीठातील मेंदूविज्ञानशास्त्राचे प्रोफेसर वुल्फ्राम शुल्टज यांची प्रयोगशाळा म्हणजे प्रेक्षणीय स्थळ नक्कीच नाही. त्यांच्या काम करण्याच्या जागेचे वर्णन त्यांचे सहकारी ब्लॅक होल असे करतात, ज्यामध्ये कागदपत्र कामयाची गायब होतात आणि परीक्षांना बशीमध्ये अतिसूक्ष्म जीव विना अडथळा वर्षानुवर्षे वाढत राहतात. शुल्टज त्यांना जेव्हा एखादी गोष्ट स्वच्छ करायची असते पण जेव्हा ते स्प्रे किंवा स्वच्छ करण्याच्या इतर साधनांचा वापर करत नाहीत, हे क्वचितच घडते, तरी ते कागदी रुमाल ओला करतात आणि त्याने जोरजोराने पुसतात. त्यांच्या कपड्यांना जर धुराचा किंवा मांजरीच्या केसांचा वास येत असेल तर ते त्यांच्या लक्षात तरी येत नाही किंवा त्यांना त्यांची फार फिकीर नसते. तरी पण गेल्या 20 वर्ष 1 वर्षाच्या कालावधीत शुल्टज यांनी केलेल्या प्रयोगामुळे सूचना, बक्षीस आणि सवय यांच्यातील परस्पर संबंधातील आपल्या एकूण समजुतीमध्ये क्रांतिकारी बदल घडून आला आहे. काही सूचना आणि बक्षिसे इतरांपेक्षा जास्त प्रभावी का ठरतात हे त्यांनी प्रयोगामधून स्पष्ट केले आहे. पेस्टोडंट यशस्वी का ठरली, तसेच योग्य आहाराच्या बाबतीत काटेकोर असणारे, व्यायामप्रेमी असणारे या सवयीमध्ये इतका लवकर बदल कसा घडवून आणू शकतात? शेवटी फेब्रिजचा खप वाढवण्यासाठी काय करावे लागेल या सगळ्या गोष्टींचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देणारे मार्गदर्शन त्यांनी केले. सन 1980च्या दशकामध्ये शुल्टज हे माकडांच्या मेंदूचा अभ्यास करणाऱ्या एका शास्त्रज्ञांच्या गटाबरोबर संशोधकांचे काम करत होते. त्या माकडांना तर्फा ओढणे, धातूचे हुक काढणे इत्यादी कामे करण्याची शिकवण्यात येत होती. एखादे काम किंवा कृती नव्याने शिकवताना मेंदूचा नेमका कोणता भाग कार्यान्वित होतो हे जाणून घेणे त्यांचे ध्येय होते. एक दिवस एक गोष्ट माझ्या पाहण्यात आली ज्यामुळे माझी उत्सुकता वाढली. शुल्टजने मला सांगितले, त्याचा जन्म जर्मनीमध्ये झाला होता. त्यामुळे जेव्हा तो इंग्रजी बोलत होता तेव्हा त्यांचा आवाज थोड्या प्रमाणात अर्नॉल्ड श्वार्झेनेगरसारखा वाटतो. जर टॉमी सेल्स रॉयल सोसायटीचे सदस्य असले तर? तो पुढे सांगू लागले, आमच्या निरीक्षणाखाली असल्यापैकी काही माकडांना सफरचंदाचा रस आवडायचा आणि इतर काहींना द्राक्षाचा रस आवडायचा. यावरून माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. त्या लहान लहान माकडांच्या डोक्यामध्ये नक्की काय घडत असेल? ते नक्की कसा विचार करत असतील? वेगवेगळ्या बक्षिसांचा मेंदूवर वेगवेगळा परिणाम कसा होतो? न्यूरोकेमिकल पातळीवर बक्षिसे कशी काम करतात हे कोडे उलगण्यासाठी शुल्टज यांनी अनेक प्रयोग करायला सुरुवात केली. तंत्रज्ञानामध्ये जशी प्रगती होत गेली तशी सन 1990च्या दशकामध्ये त्यांना MIT मधील संशोधक जी उपकरणे यंत्रे वापरत होते तशाच प्रकारच्या यंत्रावर काम करण्याची संधी मिळाली. शुल्टज यांनी उंदरावर प्रयोग करण्याऐवजी ज्युलिओ नावाच्या 8 पौंड वजनाच्या पिंगट डोळ्यांच्या मकाव जातीच्या माकडावर प्रयोग करायला सुरुवात केली. ज्युलिओच्या मेंदूमध्ये अगदी बारीक इलेक्ट्रोट्रोड्स बसवले होते, ज्यामुळे शुल्टज त्याच्या मेंदूतील न्यूरॉन्समध्ये घडणाऱ्या घडामोडीवर लक्ष ठेवू शकत होता. एक दिवस शुल्टजने ज्युलिओला मंद प्रकाश असलेल्या एका खोलीमध्ये खुर्चीवर बसवले. मग त्याच्या समोरचे संगणक चालू केला. जेव्हा पडद्यावर रंगीत आकार, छोट्या सर्पिला आकाराच्या पिवळ्या रेषा, लाल रंगाच्या वेड्यावाकड्या रेषा, निळ रंगाच्या रेषा दिसतील तेव्हा समोरच्या तर्फेला हात लावायचा. हे ज्युलिओचे काम होते. रंगीत आकार दिसल्यानंतर ज्युलिओने तर्फेला जर हात लावला तर वर छताला टांगलेल्या नळीतून ब्लॅकबेरीच्या रसाचा एक थेंब त्याच्या ओठावर पडण्याची व्यवस्था केली होती. ज्युलिओला ब्लॅकबेरीचा रस खूप आवडायचा. अगदी सुरुवातीला संगणकाच्या पडद्यावर काय दिसत होते यावर त्याने फार लक्ष दिले नाही की त्याबद्दल फारशी उत्सुकताही दाखवली नाही. त्याचा बहुतेक वेळ त्या खुर्चीतून उठून बाहेर पडण्याच्या प्रयत्नातच जात होता. परंतु त्या रसाची पहिली चव मिळाल्यावर मात्र ज्युलिओचे सर्व लक्ष संगणकाच्या पडद्यावर खिळून राहू लागले.
वारंवार तेच केल्यानंतर जेव्हा ज्युलिओच्या लक्षात आले की पडद्यावर दिसणारे निरनिराळे आकार ही तर्फेला हात लावण्याची त्यासाठी सूचना होती, कारण तसे केले तर त्याला बक्षीस रस मिळाल्यानंतरही ज्युलिओची बक्षीस प्रतिक्रिया मिळत होती. तेव्हा मात्र त्याने पडद्यामागे अगदी बारकाईने निरखून बघायला सुरुवात केली. त्याने खुर्चीतून उठण्याची धडपड थांबवली. ज्यावेळी पिवळ्या रंगाच्या वेड्यावाकड्या रेषा पडद्यावर दिसल्या, लगेचच त्याने तर्फेला हात लावला. जेव्हा निळ्या रेषा दिसल्या तेव्हा तो त्या तर्फेवर तुटूनच पडला. ज्यावेळी त्याला रस दिला जायचा तेव्हा तो अगदी समाधानाने मिठ्या मारायचा. शुल्टज ज्युलिओच्या मेंदूमध्ये घडणाऱ्या घडामोडीवर बदलावर बारकाईने लक्ष ठेवून होता. त्याने हळूहळू त्यामध्ये एक ठराविक आकृतिबंध तयार होताना आढळून आला. जेव्हा ज्युलिओला त्याचे बक्षीस देण्यात यायचे तेव्हा त्याला आनंद झाल्याचे सूचित करणारी मेंदूतील प्रतिक्रियात्मक हालचालींची पातळी अच्युत असायची. त्या माकडाच्या मेंदूतील न्यूरोलॉजिकल क्रियेच्या आलेखावरून तो जणू मला बक्षीस मिळाले असे म्हणत असावा असे दिसायचे. शुल्टजनी तो प्रयोग ज्युलिओवर वारंवार केला आणि दरवेळा त्याच्या न्यूरोलॉजिकल प्रतिक्रियेची नोंद घेतली. जेव्हा जेव्हा ज्युलिओला रस मिळाला तेव्हा मला बक्षीस मिळाले हा प्रतिबंध त्या माकडाच्या मेंदूला जोडलेल्या संगणकावर बघायला मिळाला. हळूहळू न्यूरोलॉजिकल दृष्टिकोनातून ज्युलिओच्या वागणुकीचे सवयीमध्ये रूपांतर झाले. तो प्रयोग जसा जसा पुढे जात राहिला तशी परिस्थिती बदलत होत गेली. ती शुल्टज यांच्या दृष्टीने फारच विचार करायला लावणारी गोष्ट होती. त्या माकडाने जसा एक नित्यक्रम चालू ठेवला तशी त्याची सवय अधिकाधिक पक्की ठाम होत गेली. आता त्याच्या मेंदूने ब्लॅकबेरी रसाची अपेक्षा करण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा ब्लॅकबेरी रस बघितल्यानंतर मला बक्षीस मिळाले अशी त्याची प्रतिक्रिया असायची. तशी प्रतिक्रिया आता रस येण्याआधी संगणकाच्या पडद्यावर रंगीत चित्र दिसताच यायला लागली. हे शुल्टज याच्या संशोधनातून आढळून आले. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर संगणकाच्या पडद्यावर दिसणारे रंगाचे आकार हे केवळ तरफ ओढण्यासाठीच नव्हते, तर त्या माकडाच्या मेंदूतील बक्षीस प्रतिक्रियेसाठी सुद्धा सूचना बनवले होते. पडद्यावर पिवळ्या लाल रंगाच्या वेडवाकड्या रेषा पाहताच ज्युलिओला लगेच बक्षीस अपेक्षा करायला लागला. त्यानंतर शुल्टजनी त्याच्या प्रयोगामध्ये थोडा बदल केला. पूर्वी ज्युलिओला तर्फेला हात लावल्यानंतर रस मिळत होता. आता ज्युलिओने तर्फेला अगदी बरोबर हात लावला तरी अधूनमधून रस मिळेनासा झाला, किंबहुना तो काहीसा उशिराने देण्यात येऊ लागला. तसेच तो अगदी जेमतेम गोड असेल इतकाच पातळ करून देण्यात येऊ लागला. ज्यावेळी रस मिळाला नाही, उशिरा मिळाला किंवा जेमतेम गोड मिळाला तेव्हा ज्युलिओ चिडू लागला, अस्वस्थ होऊ लागला. तो त्याची नाखुशी वेगळा आवाज काढून दर्शवायला लागला. ज्युलिओच्या मेंदूमध्ये नवीन पॅटर्न आकार घेत असल्याचे शुल्टज यांना दिसून आले. तो पॅटर्न म्हणजे तल्लफ, तीव्र इच्छा होय. जेव्हा ज्युलिओ रसाची अपेक्षा करायचा आणि त्याला तो मिळायचा नाही तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये इच्छा आणि निराशा या भावनाशी संबंधित न्यूरोलॉजिकल उद्रेकांचा पॅटर्न दिसून यायचा. जेव्हा ज्युलिओचा सूचना मिळायची तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये रस मिळण्याच्या अपेक्षेने निर्माण होणारी आनंद निर्देशक भावना नोंदवली जायची. परंतु जर रस मिळाला नाही तर त्या आनंदाचे परिवासन त्या रसाच्या तल्फेमध्ये, तीव्र इच्छेमध्ये आणि नंतर रागात आणि निराशात व्हायचे. संशोधकांना इतर प्रयोगशाळेमध्ये सुद्धा असेच प्रकार पॅटर्न आकारता घेताना आढळून आले. मात्र इतर माकडांना जेव्हा जेव्हा त्यांच्या संगणकाच्या पडद्यावर रंगीत आकार दिसतील तेव्हा तेव्हा रसाची अपेक्षा करण्याचे शिकवण्यात आले होते. नंतर संशोधकांनी त्यांचे लक्ष विचलित करण्याचे खूप प्रयत्न केले. माकडांना बाहेर जाऊन त्यांच्या मित्रांबरोबर खेळावा यावे म्हणून ते प्रयोगशाळेचा दरवाजा उघडा ठेवू लागले. त्याचप्रमाणे माकडांचे प्रयोगावरून लक्ष विचलित करण्यासाठी त्यांचे खाण्याचे पदार्थ कोपऱ्यामध्ये ठेवायला सुरुवात केली. ज्या माकडांची सवय अगदी दृढ झाली होती, ठाम झाली होती, अशा माकडांचे लक्ष सहजपणे विचलित झाले. ते खुर्चीतून खाली उतरून खोली बाहेर पडले. शिवाय त्यांना मागेही बघितले नाही. ते रसाची तल्लफ करायला शिकलेच नव्हते. परंतु ज्या माकडांना सवय लागली होती त्यांच्या मेंदूने बक्षिसाची अपेक्षा करायला शिकल्यानंतर मग इतर प्रकाराने विचलित होण्याचे आकर्षण त्यांना वाटले नाही. ते माकड अन्न मिळवण्याची किंवा बाहेर जाण्याची संधी मिळूनसुद्धा खुर्चीमध्येच तसेच बसून राहायचे आणि पडद्यावर लक्ष केंद्रित करून आकृती दिसल्यानंतर परत परत तर्फेला हात लावायचे. बक्षिसाच्या अपेक्षेची आणि त्याबद्दल वाटणाऱ्या तीव्र इच्छेची भावना इतकी प्रबळ होती की माकडे संगणकापुढून उठलीच नाहीत. अगदी जिंकलेले सर्व हल्ल्यावर सुद्धा अट्टल जुगारी ज्याप्रमाणे खेळतच राहतो अगदी त्याचप्रमाणे त्यांचे वागणे होते. सवय ही गोष्ट इतकी प्रभावी का आहे याचे स्पष्टीकरण करून यावरून आपल्याला मिळते. सवयी आपल्या मेंदूमध्ये न्यूरोलॉजिकल तल्लफ निर्माण करतात. कधीकधी ही तल्लफ तयार होण्याची प्रक्रिया इतकी हळूहळू आकार घेते की ती तयार झाल्याचे आपल्याला लक्षातच येत नाही. तिच्या प्रभावाकडे आपले लक्ष जात नाही. परंतु जसे आपण सूचना आणि बक्षीस यांचा संबंध जोडत जातो तसे आपल्या मेंदूमध्ये नकळत त्या संबंधित तल्लफ निर्माण होऊन सवयीची साखळी तयार होण्यास सुरुवात होते. कॉर्नेल विद्यापीठातील एका संशोधकाने
मॉल्समध्ये सिनाबॉनच्या दुकानांच्या विशिष्ट प्रकारे जागा देण्यात आल्याचे पाहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की दृश्य खाद्यपदार्थांच्या आणि त्यांच्या सुवासनाच्या आपल्या वागणुकीवर किती प्रकारे परिणाम होतो. बहुतेक खाद्यपदार्थांची दुकाने एका ठिकाणीच एकवटलेली दिसतात, परंतु बेकरी उत्पादक सिनबॉन त्यांची दुकाने खाद्यपदार्थांच्या दुकानापासून मुद्दाम लांब ठेवतात. का? कारण बेकरी उत्पादकांना त्यांच्या दुकानातील केक्स आणि पेस्ट्रीज सुगंध मॉलमध्ये आजूबाजूच्या परिसरामुळे दरवळावा असे वाटत असते, ज्यामुळे ग्राहकांची पावले नकळत त्यांच्या दुकानाकडे वळतील आणि घडतीलही तसेच. ग्राहकांना मॉलमध्ये फिरता फिरता एके ठिकाणी वळणावर तो सुगंध येतो आणि त्यांच्या डोक्यामध्ये त्या पदार्थाची तल्लफ थैमान घालते. अशा प्रकारे त्यांच्या नकळत त्याचे पाय त्या दुकानाकडे वळतात आणि हात खिशाकडे जातो. त्याच्या मनामध्ये ज्या पदार्थाची तल्लफ निर्माण झाल्यामुळे त्याचे सवयीचे चक्र फिरायला लागते. गोड बिस्किटांचा डब्बा दिसल्यावर सहजपणे ती गोड बिस्किटे खाण्याची इच्छा तयार व्हावी अशी काही यंत्रणा आपल्या मेंदूमध्ये नसते. शुल्टजनी मला सांगितले. परंतु एकदा आपल्या मेंदूला कळले की त्या डब्यामधील गोड बिस्किटांमध्ये साखर आणि कार्बोहायड्रेट्स आहेत, तर आपला मेंदू आपोआपच जास्त साखरेची अपेक्षा करायला लागतो. आपला मेंदू आपल्याला त्या डब्याकडे ढकलण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतरसुद्धा आपण बिस्किटे खाल्ली नाहीत तर आपल्याला निराशा वाटते. ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी जुलिओमध्ये सवय कशी निर्माण झाली हे आपण बघूया. प्रथम त्याने पडद्यावर रंगीत आकार पाहिला. काही काळाने जुलिओ शिकला की तो आकार पडद्यावर दिसणे म्हणजे नित्यक्रमाची वेळ झाली, म्हणून त्याने तर्फेला हात लावला. परिणामी जुलिओचा रसाचा एक थंब मिळाला. हे अगदी मूलभूत शिकणे झाले. मात्र सवय तेव्हाच तयार होते जेव्हा सूचना बघताक्षणी जुलिओमध्ये तल्लफ तयार होऊ लागते. एकदा तल्लफ तयार झाली की जुलिओ आपोआप कर्म करेल आणि त्या सवयीप्रमाणे वागेल. अशा प्रकारे नवीन सवयी तयार केल्या जातात. सूचना, नित्यक्रम आणि बक्षीस यांचा समन्वय साधून नंतर पद्धतशीरपणे तल्लफ निर्माण करून सवयीच्या चक्राला चालना दिली जाते. त्यासाठी आपण धूम्रपानाचे उदाहरण घेऊया. धूम्रपान करणाऱ्याला काहीतरी सूचना मिळते. उदाहरणार्थ मार्लबोरोचे पाकीट. त्यांचा मेंदू निकोटीनच्या तर्फीचा अपेक्षा करायला लागतो. फक्त सिगारेटचे पाकीट दृष्टीस पडणे हे मेंदूसाठी निकोटीनची तल्लफ निर्माण करण्यासाठी पुरेसे आहे. सिगारेट जर मिळाली नाही तर धूम्रपान करण्याची तल्लफ वाढत जाते, जोपर्यंत तो नकळत मार्लबोरोपर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी ईमेलचे उदाहरण घेऊया. जेव्हा संगणकातून विशिष्ट आवाज येतो किंवा स्मार्टफोन किंवा नवीन संदेश आल्याने थरथरतो, तेव्हा मेंदू ईमेल आल्यामुळे स्वतःला क्षणभरासाठी विचलित होऊन देणाऱ्या मुजेची अपेक्षा करायला लागतो. ती अपेक्षा अपूर्ण राहिल्यास मीटिंगसाठी एकत्र जमलेले अधिकारी तणावग्रस्त अवस्थेत आपले ब्लॅकबेरी फोन टेबलाखाली ठेवून तो ईमेल बघायला लागतात. बहुतेक वेळा त्यांना ही कल्पनासुद्धा असते की तो कदाचित हा त्या फुटबॉल सामन्याच्या निकालाच्या संदर्भात महत्त्वहीन ईमेल असल्याची शक्यता आहे. त्या उलट त्यांच्यापैकी एखाद्याने जर त्याच्या स्मार्टफोनचा आवाजाचा बंद केला आणि अशा प्रकारे सूचनेची शक्यता नाहीशी केली तर मोबाईलकडे बघण्याचा विचारसुद्धा न करता तो अधिकारी कित्येक तास काम करू शकतो. वैज्ञानिकांनी अतिमद्यपान करणाऱ्या, धूम्रपान करणाऱ्या आणि खदाड व्यक्तींच्या मेंदूचा अभ्यास करून तल्लफ मेंदूमध्ये पूर्णपणे रुजल्यानंतर त्यांच्या न्यूरोलॉजीमध्ये, मेंदूच्या रचनेमध्ये आणि त्यामधील रसायनमध्ये अभिसरण यामध्ये काय बदल घडतात याची नोंद घेतली. विशेषतः अनावरण होणाऱ्या सवयीबद्दल मिशिगन विद्यापीठातील 2 संशोधकांनी लिहिले होते की अशा सवयीची व्यसनाधीन प्रथेने लक्षणे दिसायला लागतात, ज्यामुळे हव्या असलेल्या गोष्टीचे अतिरेकी तल्फेमध्ये रूपांतर होऊन त्या सवयी मेंदूला स्वतःहून कृती करायला प्रवृत्त करतात. याचे भयानक परिणाम दिसत असतील, जसे स्वप्रतिष्ठा, नोकरी, घर, परिवार अशा गोष्टी पणाला लागत असतील तरीसुद्धा तशी कृती होते. तरी पण या तल्फेचे आपल्यावर संपूर्णतः नियंत्रण नसते. अशा काही यंत्रणा कार्यरत असतात ज्या आपल्याला या मोहापासून दूर राहण्यास मदत करू शकतात. कसे ते आपण पुढील प्रकरणामध्ये बघणार आहोत. परंतु सवयीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रथम कोणती तल्लफ आपल्या वागणुकीसाठी जबाबदार आहे हे आपल्याला ओळखता आले पाहिजे. आपल्याला जर इच्छेची तल्फेची जाणीव नसेल तर मॉल्समध्ये बेकरी उत्पादने विकणाऱ्या दुकानांमध्ये अजाणतेपणे आकर्षित होणाऱ्या ग्राहकाप्रमाणे आपली स्थिती होते. सवय निर्माण करण्यामागे तल्फेची असलेली शक्ती जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपण व्यायामाची सवय कशी तयार होते ते बघूया. सन 2002 मध्ये न्यू मेक्सिको स्टेट विद्यापीठातील संशोधकांनी काही लोक सवयीने व्यायाम का करतात हे समजून घ्यायचे होते. त्यांनी आठवड्यातून कमीत कमी 3 दिवस नियमित व्यायाम करणाऱ्या 226 व्यक्तींना अभ्यास केला. तेव्हा त्यांना असे आढळून आले की त्यातील बहुतेक जणांनी धावायला किंवा वजने उचलायला केवळ सहज मनात आले म्हणून सुरुवात केली होती
तर काही जणांनी अचानक मोकळा वेळ मिळायला लागला किंवा अचानक त्यांच्या आयुष्यात तणाव वाढल्यामुळे त्याला तोंड देण्यासाठी म्हणून व्यायामाला सुरुवात केली होती. परंतु त्यांनी तो चालू ठेवण्याचे कारण होते त्यांना त्यातून मिळणारे एक विशिष्ट प्रकारचे बक्षीस. त्या बक्षिसाची त्यामध्ये तलप निर्माण झाली होती. एका गटातील 92% माणसांनी सांगितले की ते नियमित व्यायाम करण्याचे कारण म्हणजे त्यांना चांगले वाटते. त्याच्यामध्ये व्यायामामुळे निर्माण होणाऱ्या एंडोफर्मिन आणि इतर न्यूरोकेमिकल्सच्या बक्षिसाची तलप निर्माण झाली होती. दुसऱ्या एका गटातील 67% लोकांनी सांगितले की नियमित व्यायाम केल्याने त्यांना काहीतरी साध्य केल्याचे समाधान मिळते. व्यायामातील रोजची कामगिरी सुधारताना बघण्याची तलप त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती. त्यासाठी व्यायाम करण्याची सवय तयार होण्यासाठी हे बक्षीस त्यांना पुरेसे होते. तुम्हाला जर रोज सकाळी धावायला जाण्याची सुरुवात करायची असेल तर तुम्हाला प्रथमच एक अगदी साधी स्वाभाविक सूचना निवडण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, नाश्ता करण्याआधीच कॅनवेसारखे बूट पायात घालणे किंवा धावायला जाताना घालण्याचे कपडे अंथरुणावरून काढून ठेवणे. त्याचप्रमाणे अगदी स्पष्ट बक्षीससुद्धा, उदाहरणार्थ दुपारी काहीतरी खास पदार्थ खाणे, ठराविक अंतर धावून जाण्यास यशस्वी झाल्याचे समाधान किंवा मेंदूमध्ये एंडोफर्मिन तयार होण्याचे मिळणारे समाधान. परंतु अनेक अभ्यासामधून असे दिसून आले आहे की केवळ सूचना आणि बक्षीस याच दोन गोष्टी नवीन सवय कायम राहण्यास पुरेशा नाहीत. जेव्हा तुमचा मेंदू बक्षिसाची अपेक्षा करायला लागेल, एंडोफर्मिनची तलप किंवा काहीतरी साध्या केल्याची भावना, तेव्हाच ती दररोज तुम्हाला सकाळी कॅनवेचे बूट आपोआप पायामध्ये घालायला लागाल. सूचनेमुळे नित्यक्रमाला चालना मिळाली पाहिजे, मात्र त्याचबरोबर सूचनेमुळे मिळणाऱ्या बक्षिसाची तलपसुद्धा जागृत झाली पाहिजे. मला एक प्रश्न पडला आहे, त्याबद्दल मी तुम्हाला विचारतो. मी वुल्फ्राम शुल्टझला म्हणालो. त्या न्यूरोवैज्ञानिकाने तलफ कशी निर्माण होते याबद्दल मला सांगितले होते. मला 2 वर्षाचा एक मुलगा आहे आणि मी जेव्हा घरी रात्री त्याला चिकनने तुकडे आणि इतर पदार्थ भरवत असतो तेव्हा अगदी सहजपणे मी पण फार विचार न करता एखादा तुकडा तोंडात टाकतो. माझी ती सवय झाली आहे आणि त्यामुळे आता माझे वजन वाढायला लागले आहे. असे प्रत्येकजणच करतो, शुल्टझ म्हणाले. त्यांना 3 मुले होती आणि सगळी आता मोठी झाली होती. परंतु ती जेव्हा लहान होती तेव्हा ते पण असेच फार न विचार करता पदार्थ तोंडात टाकायचे. त्यांनी मला पुढे सांगितले, एका प्रकारे आपण माकडाप्रमाणेच आहोत. आपण जेव्हा टेबलावर चिकन किंवा भजी ठेवलेली बघतो तेव्हा आपला मेंदू आपल्याला भूक लागलेली नसतानासुद्धा ते पदार्थ खाण्याची इच्छा करायला लागतो. त्याला त्या पदार्थाची तलप होते, त्यांनी सांगितले. खरे तर मला तो पदार्थ फारसा आवडतही नसतो, परंतु अचानक झालेली इच्छा दाबून टाकणे पण शक्य होत नाही. मग तो पदार्थ तोंडात टाकल्यानंतरच माझ्या तलपेचे समाधान झाल्याचा आनंद मला मिळतो. हे खूपच लाजिरवाणे आहे, परंतु सवयी अशाच प्रकारे काम करतात. परंतु मला वाटते एका गोष्टीसाठी मी कृतज्ञ असले पाहिजे, ते म्हणाले, कारण याच प्रक्रियेने मला चांगल्या सवयीला लागल्या आहेत. मी खूप काम करतो कारण माझ्या संशोधनामधून मी आत्मसन्मानाची अपेक्षा करतो. मी व्यायाम करतो कारण त्यानंतर मला चांगले वाटण्याची अपेक्षा मी करतो. मात्र माझी इच्छा आहे की मला फक्त निवड चांगली करता यावी. त्या 9 मांजरींच्या मालकीणीबरोबरच्या मुलाखतीतून हाती काहीही न लागल्याने P&Gमधील ड्रेक स्टीमनच्या गटाचे नेहमीच्या मार्गापेक्षा इतरत्र मदतीसाठी शोध घेण्यास सुरुवात झाली. त्यांनी विविध शास्त्रीय प्रयोगासंबंधी वुल्फ्राम शुल्टझ यांचे प्रयोग व त्यांच्या संशोधनाती मिळालेल्या निष्कर्षाचा अभ्यास करायला सुरुवात केली. हॉवर्ड बिझनेस स्कूलमधील प्रोफेसरांना फेब्रिज जाहिरात मोहिमेच्या मानसशास्त्रीय परिणामांचे परीक्षण करण्याची विनंती केली. फेब्रिज हा ग्राहकांच्या जीवनाचा एक भाग बनवता येण्याच्या दृष्टीने काही मार्ग निघू शकतो का, काही अंदाज मिळू शकतो का, हे बघण्यासाठी त्यांनी एकामागून एक ग्राहकांच्या मुलाखती घेतल्या. एके दिवशी ते स्टॉकसडेल जवळील उपनगरामध्ये एका महिलेला भेटायला गेले. ती साधारणतः 40ची असेल आणि तिला 4 अपत्ये होती. तिचे घर स्वच्छ असले तरी खूप नेटनेटके असे नव्हते. संशोधकांच्या दृष्टीने सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे फेब्रिज तिला आवडला होता. ती रोज वापरत होती, तिने त्यांना सांगितले. खरंच, स्टीमसनने विचारले. त्या घरामध्ये दुर्गंधीचा काही प्रश्न असावा असे तर ते घर वाटत नव्हते. तिच्याकडे पाळीव प्राणी नव्हते, कोणी धूम्रपान करत नव्हते. का, तुम्ही कोणता वास घालवण्याचा प्रयत्न करता? ती म्हणाली, नाही, मी कोणताही विशिष्ट वास नष्ट करण्यासाठी हे वापरत नाही. म्हणजे मला म्हणायचे आहे, मला मुलं आहेत. ती आता वयात येण्याच्या प्रक्रियेतून जात आहेत. मी जर त्यांच्या खोल्या व्यवस्थित स्वच्छ केल्या नाहीत तर त्यांना कुबट वास येतो. परंतु खरे तर मी या तोसाठी वापरत नाही. मी तो नेहमीच्या स्वच्छतेसाठी वापरते. एखाद्या खोलीतील स्वच्छता झाल्यानंतर मी त्या खोलीमध्ये एक शेवटचा हात म्हणून थोडा स्प्रे मारते. सर्व वस्तूंना छानसा सुगंध यावा म्हणून मी तो वापरते.
ती स्वच्छ घर करत असताना त्यांनी जर निरीक्षण केले तर तिला चालेल का म्हणून त्यांनी विचारले. झोपण्याच्या खोलीमध्ये तिने पलंग गाद्या नीट केल्या, उशा फुगवून व्यवस्थित केल्या, वर घातलेल्या चादरींचे कोपरे घट्ट खोचले आणि नंतर फेब्रिकची बाटली घेऊन मनाला आल्हाददायक वाटण्यासारखी स्प्रे केला. बाहेरची खोली तिने व्हॅक्यूम क्लिनरने स्वच्छ केली, मुलांचे बूट व्यवस्थित ठेवले, कॉफी टेबल नीट केले आणि स्वच्छ केलेल्या जांभळावर स्प्रे केला. हे छान वाटते नाही का, तिने विचारले. एखादी खोली स्वच्छ केल्यानंतर शेवटी स्प्रे मारणे म्हणजे त्या खोलीपुरता स्वच्छताचा सांगता समारंभच केल्यासारखे मला वाटते. ज्या प्रमाणात ती फेब्रिकचा उपयोग करत होती त्यावरून स्टिम्सनने अंदाज केला, दर 2 आठवड्यामध्ये ती एक बाटली संपवत असावी. काही वर्षांमध्ये P&G कंपनीने लोक त्यांची घरे स्वच्छ करत असल्याच्या हजारो तासांच्या व्हिडिओ टेप्स जमा केल्या होत्या. संशोधक जेव्हा सिनसिटालेला परतले तेव्हा त्यांच्यातील काही जणांनी संध्याकाळी टेप्स बघितले. दुसऱ्या दिवशी सकाळी संशोधकांपैकी एका फेब्रिक गटाला कॉन्फरन्स रूममध्ये भेटायला बोलवले. त्यांनी 3 मुलांची आई असलेल्या एका 26 वर्षाच्या महिलेची अंथरूण व्यवस्थित करत असताना टेप काढली. तिने चादरी नीट केल्या, उशा व्यवस्थित ठेवल्या, नंतर तिने स्मित केले आणि ती खोलीतून बाहेर गेली. तुम्ही बघितले का ते? त्या संशोधकाने उत्तेजित होऊन विचारले. त्याने आणखी एक टेप काढली. बदामी रंगाच्या केसाच्या एका तरुणीने रंगीबेरंगी चादर पसरली, अशा उशा नीटनेटक्या केल्या आणि स्वतःच्या कामावर बेहद खुश होऊन तिने स्मित केले. येथे पण तेच, तो संशोधक म्हणाला. पुढच्या टेपमध्ये व्यायामाच्या पेहरातील एक महिला तिचे स्वयंपाकघर स्वच्छ करत होती, ओटा साफ करत होती. त्या संशोधकाने त्याच्या सहकार्याकडून एक दृष्टी टेप काढला. तुम्ही ते बघितले का? त्याने विचारले. त्यांच्यापैकी प्रत्येकजण खोलीची स्वच्छता झाल्यानंतर समाधान, आनंद व्यक्त करत दिसत होता. तो म्हणाला, आपण वस्तुस्थितीवर जरा भर देऊन तिची आणखी विस्तार करता येतो का हे बघूया. रोजच्या साफसफाईच्या काम नंतर एक उत्पादन म्हणून जर आपण फेब्रिकची जाहिरात केली तर, स्वच्छतेला सुगंधाची जोड देण्याचे एक साधन असे आपण दाखवले तर. स्टिम्सनच्या गटाने आणखीन एक चाचणी घेतली. याआधी उत्पादनाच्या जाहिरातीमधून दुर्गंधी नाहीशी करण्यावर भर दिला होता. कंपनीने घरांच्या उघडलेल्या खिडक्या आणि त्यामधून आत येणारी ताजी मोकळी हवा अशी दाखवणाऱ्या चित्रांची नवीन लेबल्स छापून घेतली. फेब्रिक स्प्रे अधिक सुसावीक बनवण्यात आला, ज्यामुळे त्याची केवळ दुर्गंधी घालवणारा अशी जी ओळख झाली होती ती आता बदलून त्याला स्वतःचा सुवास असलेला स्प्रे अशी नवीन ओळख मिळाली. स्वच्छ शयनगृहात स्प्रे मारणारी महिला, इस्त्री करून आणलेल्या कपड्यावर स्प्रे मारणारी महिला वगैरे प्रकारच्या टेलिव्हिजनासाठी जाहिरात तयार केल्या. आधीचे सूत्रवाक्य धाग्यामधील दुर्गंधी नाहीशी करतो, जाऊन आता जीवन सुगंधित करतो असे सूत्रवाक्य ठरवण्यात आले. प्रत्येक बदल हा खोलीची स्वच्छता, अंथरूण व्यवस्थित करणे, जाजम स्वच्छ करणे इत्यादी नित्यक्रमांना प्रवृत्त करणाऱ्या सूचनांशी कसा जोडला जाईल याकडे विशेष लक्ष देऊन करण्यात आला होता. प्रत्येक जाहिरातीमध्ये फेब्रिकला बक्षीस म्हणून आता दाखवण्यात आले होते, एक आल्हाददायक वास जो रोजचे स्वच्छतेने काम झाल्यानंतर अनुभवता येतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक जाहिरात ही त्या उत्पादनाची तलब, फेब्रिकचा सुगंध कशी वाढेल या उद्देशानेच केली होती. स्वच्छतेचा साफसफाईचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या खोलीतील वस्तूंना त्याच्या स्वच्छ दिसण्याप्रमाणे चांगला वासही येईल. यातील विरोधाभास असा होता की जे उत्पादन दुर्गंधी नाहीशी करण्यासाठी तयार केले गेले होते ते आता अगदी विरुद्ध प्रकारमध्ये बदलले गेले. घाणेरड्या कपड्यांचा वास घालवण्याऐवजी ते उत्पादन आता हवा सुगंधी करणारे झाले होते. स्वच्छ केलेल्या वस्तूंना नवी झळाकी देणारे, नवा सुगंध देणारे झाले होते. नवीन जाहिराती प्रसारित झाल्यानंतर आणि नवीन आकाराच्या बाटल्या ग्राहकांना नमुन्याबद्दल दाखवल्यानंतर संशोधक ग्राहकांच्या घरी पुन्हा गेले. तेव्हा त्यांना आढळून आले की चाचणीमध्ये भाग घेतलेल्या काही गृहिणींमध्ये फेब्रिकच्या वासाची तलप निर्माण होऊ लागली होती. एक महिला म्हणाली, माझ्या घरातील बाटली जेव्हा रिकामी झाली तेव्हा मी त्यामध्ये पाणी घालून सौम्य झालेल्या फेब्रिकचा सुसावीक स्प्रे कपड्यावर मारला. स्वच्छतेचे काम झाल्यानंतर मला जर छानसा वास आला नाही तर ते काम मला पूर्ण झाल्यासारखेच वाटत नाही, तिने त्यांना सांगितले. स्कंकच्या दुर्गंधाची त्रास असलेल्या एका प्राणी पकडण्याच्या काम करणाऱ्या महिलेने आम्हाला चुकीच्या मार्गाने पाठवले होते. दुर्गंधीच्या प्रश्नावर उत्तर शोधल्याने फेब्रिक बाजारामध्ये यशस्वी ठरेल हे तिने आमच्या मनात भरून दिले होते, परंतु त्याच्या घरामध्ये दुर्गंधी येते हे स्वतःहून कोण मान्य करेल? स्टिम्सन मला म्हणाला. त्याच्याकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन चुकीचा होता. कोणीही वासविरहित अवस्थेची अपेक्षा किंवा मागणी करणार नाही. त्या उलट अर्धा एक तास स्वच्छतेचे काम केल्यानंतर अनेकांना सुंदरसा वास हवाहवासा वाटतो. सन 1998च्या उन्हाळ्यात
फेब्रिज पुन्हा नव्याने बाजारामध्ये आणले गेले. 2 महिन्यांच्या कालावधीतच त्यांची विक्री दुप्पट झाली. 1 वर्षामध्ये ग्राहकांनी त्या उत्पादनावर $2.3 कोटी इतकी रक्कम खर्च केली होती. त्यानंतर फेब्रिज अनेक स्वरूपामध्ये हवा सुगंधित करणारा स्प्रे, मेणबत्त्या, कपडे धुण्याची पावडर, स्वयंपाकघरासाठी स्प्रे वगैरे बाजारात आला. आता दरवर्षी $100 कोटी त्याची विक्री होते. अखेर P&G कंपनीने ग्राहकांना चांगल्या वासाबरोबर फेब्रिज दुर्गंधी नाहीसा करणारा करतो असे सांगण्यास सुरुवात केली. स्टिम्सनला बढती मिळाली आणि त्याच्या सहकाऱ्यांना बोनस देण्यात आला, कारण त्यांच्या प्रयत्नांना यश आले होते. त्यांनी अगदी साधी आणि स्वाभाविक सूचना शोधून काढली होती आणि तितके स्पष्ट बक्षीस पण दाखवले होते. एकदा तलपेची भावना निर्माण करण्यात, वस्तूंना चांगले दिसण्याबरोबरच चांगला वास येण्याची इच्छा निर्माण करण्यात यशस्वी झाल्यानंतर फेब्रिज आपोआपच यशस्वी ठरेल. नवीन सवय तयार करण्याच्या सूत्रता तलप निर्माण करण्याची गरज हा पण एक भाग आहे. हे क्लॉड हॉपकिन्सच्या पेसोडंटची जाहिरात करणाऱ्या कधीच लक्षात आले नव्हते. त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या वर्षामध्ये हॉपकिन्सने व्यावसायिक स्तरावर भाषण देण्याचे काम केले. शास्त्रीय पद्धतीने जाहिरात करण्याचे नियम या विषयावरील त्याच्या भाषणांना हजारो संख्येने उपस्थित असायची. व्यासपीठावरून तो स्वतःची थॉमस एडिसन आणि जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याशी तुलना करायचा आणि भविष्यासंबंधित अतिरंजित अनुमानाने वर्तायचा. त्यामध्ये प्रामुख्याने उडत्या कोर्सचा उल्लेख करायचा, परंतु त्याने एखाद्या गोष्टीची तलप किंवा सवयीच्या साखळीची असलेली मज्जासंस्थेतील मुळे यांचा कधीही उल्लेख केला नाही, कारण MIT-मधील शास्त्रज्ञांनी आणि वुल्फ्गांग शुल्ट्झ यांनी त्यांचे प्रयोग करण्यापूर्वी 70 वर्षाची कालावधी जावा लागणार होता. तर मग या नवीन संशोधकांच्या फायद्याशिवाय हॉपकिन्सला ब्रशने दात घासण्याची एवढी उपयुक्त सवय लावणे कसे शक्य झाले? त्यानंतर असे लक्षात आले की MIT वैज्ञानिक आणि शुल्ट्झ यांनी विविध प्रयोगानंतर जे निष्कर्ष काढले होते ते त्यावेळी कोणाला माहीत नव्हते. तरी हॉपकिन्सला नकळत त्याचा फायदा झाला होता. हॉपकिन्सला पेस्टोडंटबरोबर आलेले अनुभव इतके साधे सरळ नव्हते जेवढे त्यांनी त्यांच्या आठवणींच्या पुस्तकामध्ये लिहिले आहे. त्यांनी जरी दातावर येणाऱ्या पिवळ्या रंगाच्या आवरणाच्या थराच्या आश्चर्यकारक सूचनेला शोध लावण्याचा बडाया मारल्या, तरी ग्राहकांना स्वच्छतेचे दात अगदी स्पष्ट बक्षीस देण्याबद्दल अतिरंजीव दावे केले असले, तरी नंतर असे लक्षात आले की या व्यापारी डावपेचांना निर्माता अद्याप प्रवर्तक हॉपकिन्स नव्हता, अगदी दुरानेही नव्हता. हॉपकिन्सला पेस्टोडंटबद्दल माहिती होण्यापूर्वीच मानसिकतातून आणि वर्तमानपत्रातून येणाऱ्या इतर काही टूथपेस्टच्या जाहिरातीवरून हे स्पष्टपणे दिसून येते. या उत्पादनातील घटक हे दातांच्या मुळाभोवती टॉर्टर जमण्याला प्रतिबंध व्हावा या उद्देशाने मुद्दाम निवडले आहेत. पेस्टोडंटच्या आधीच्या डॉक्टर शेफिल्डस क्रेम डेंटिफ्राईस या टूथपेस्टची जाहिरात म्हणते, तो घाणेरडा थर काढून टाका. तुमच्या दातावरील शुभ्र कवच हे फक्त एका आवरणाने थराने झाकले नाही गेले. हॉपकिन्स जेव्हा दंतविज्ञानावरील पुस्तके चाळत होता तेव्हा येणाऱ्या टूथपेस्टच्या जाहिरातीमध्ये असे म्हटले होते, सॅनिटॉल टूथपेस्टने तुमच्या दातांचा मूळ शुभ्रपणा त्वरित परत आणा. सुंदर हास्याची मोहकता ही तुमच्या दातांच्या सौंदर्यावर अवलंबून आहे. तिसरी एक जाहिरात सांगते, सुंदर तरुणीच्या आकर्षक दिसण्याचे सुंदर मऊ दात हे अनेकदा गुपित असते. SS व्हाईट टूथपेस्ट वापरा. हॉपकिन्सने या खेळामध्ये उडी घेण्याआधीच कित्येक वर्ष डझनावारी जाहिरातदारांनी पेस्टोडंटच्याच जाहिरातींची भाषा वापरली होती. त्या सगळ्यांच्याच जाहिरातींनी दंतावरील आवरण काढण्याचे वचन दिले होते आणि सुंदर शुभ्र दातांच्या बक्षिसाचे स्वप्न दाखवले होते, परंतु कोणालाच यश मिळाले नव्हते. हॉपकिन्सने जाहिरात मोहिमेला सुरुवात केल्यानंतर पेस्टोडंटच्या विक्रीने उच्चांक गाठला होता. पेस्टोडंटमध्ये असे वेगळे काय होते? हॉपकिन्सच्या यशामागे तीच कारणे होती ज्यांनी जुलिओ नावाच्या माकडाला तर्फेला हात लावायला शिकवले होते आणि गृहिणींना स्वच्छ केलेल्या खोलीमध्ये फेब्रिज स्प्रे मारायला प्रवृत्त केले होते. पेस्टोडंट तलफ निर्माण करणार होती. हॉपकिन्सने त्याच्या आत्मचरित्रामध्ये पेस्टोडंटमध्ये कोणकोणते घटक होते याबद्दल काहीही लिहिले नाही, परंतु टूथपेस्टच्या पेटंट नोंदीसाठी केलेल्या अर्जामध्ये आणि कंपनीच्या इतर कागदपत्रातून पेस्टोडंटमधील घटकाबद्दल एक मनोरंजक माहिती मिळते. त्या काळातील इतर पेस्टपेक्षा एक निराळी गोष्ट आढळून येते. पेस्टोडंटमध्ये स्ट्रिक्टिक आम्ल, मीठ, ऑइल, थंडावा देणारे तेल आणि इतर रसायनांचा वापर करण्यात आला होता. पेस्टोडंट तयार करणाऱ्यांनी त्या घटकांचा उपयोग त्या पेस्टची चव नेहमी ताजी वाटण्याच्या उद्देशाने केला होता, परंतु त्यांना एक अनपेक्षित असा परिणाम दिसून आला. चवीला तिखट असलेले ते घटक दातावर आणि हिरड्यावर थंड आणि चुरचणारी संवेदना निर्माण करत होते.
बाजारपेठेमध्ये पेस्टोडंटचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतर प्रतिस्पर्धा कंपन्यातील संशोधकांनी त्यांची कारणे शोधायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की ग्राहकांच्या म्हणण्याप्रमाणे जर ते पेस्टोडंट वापरायला विसरले तर त्यांची चूक लगेचच त्यांना कळून येत होती. कारण तोंडामध्ये ती थंड, कडवट, चुरचुरणारी संवेदना अनुभवण्यास न आल्याची जाणीव त्यांना लगेचच होत होती. त्यांच्यामध्ये त्या सौम्य कडवटपणाची तलफ निर्माण झाली होती. ती संवेदना जर अनुभवास आली नाही तर त्यांना तोंड धुण्याची इच्छा स्वच्छ असल्यासारखे वाटत नव्हते. क्लॉड हॉपकिन्स प्रत्यक्षात सुंदर दाताची जाहिरात करत नव्हता. तो ती विशिष्ट संवेदना विकत होता. जेव्हा ग्राहकामध्ये त्या चुरचुरणाऱ्या थंडाव्याची तलफ निर्माण झाली आणि त्यांनी त्याचा स्वच्छतेशी संबंध जोडला तेव्हा दात घासणे ही सवय होऊन गेली. हॉपकिन्स नक्की काय विकत होता हे जेव्हा इतर कंपन्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी त्याची नकल करायला सुरुवात केली. एका दशकाच्या आत जवळजवळ सर्वच टूथपेस्ट कंपन्यांमध्ये हिरड्यावर तशी संवेदना निर्माण करणाऱ्या तेलांचा आणि रसायनाचा वापर होऊ लागला. लवकरच इतर टूथपेस्टचा सुद्धा खप वाढायला लागला. आज पण बहुतेक सर्व टूथपेस्टमध्ये दात घासल्यानंतर हिरड्यावर, जिभेवर चुरचुरणारी संवेदना निर्माण करण्याच्या एकमेव उद्देशाने ते सर्व घटक वापरले जातात. ते उत्पादन योग्यरित्या काम करत आहे हे कोणत्या तरी प्रकारे त्यांना कळावेसे असे ग्राहकांना हवे असते. ओरल बी आणि क्रेस्टेड किडोस टूथपेस्टच्या विक्री अधिकारी असल्याने ट्रेसी सिन्क्लेअरने मला सांगितले, आम्ही कोणत्याही प्रकारच्या चवीची ब्लूब्रोई किंवा ग्रीन टी वगैरे टूथपेस्ट तयार करू शकतो. जोपर्यंत त्या पेस्टामुळे तोंडामध्ये थंडावा जाणवत राहतो तोपर्यंत ग्राहकाला त्याचे तोंड स्वच्छ असल्याचे जाणवत राहते. त्या थंडाव्यामुळे किंवा जिभेवरील चुरचुरीमुळे पेस्टच्या गुणवत्तेमध्ये काही फरक पडत नाही. पेस्ट फक्त तिचे काम करत असते. त्यामुळे त्या गोष्टीवर लोकांचा विश्वास बसतो. या मूलभूत सूत्राच्या आधारे अगदी कोणीही तिच्या किंवा त्याच्या सवयी तयार करू शकतो. अधिक व्यायाम करण्याची इच्छा आहे. सकाळी उठल्या उठल्या व्यायामशाळेत जाण्यासाठी एखादी साधी सूचना निवडा आणि रोजच्या व्यायामानंतर एक आईस्क्रीम खाण्याचे बक्षीस हे म्हणून ठरवा. त्यानंतर त्या आईस्क्रीमचा विचार करा किंवा व्यायामामुळे तयार होणाऱ्या एंडोफर्निनची संवेदना अनुभवा. बक्षिसाची अपेक्षा करण्याचे मनामध्ये ठरवा. शेवटी अशा रीतीने निर्माण झालेल्या तलफीमुळे तुमचे पावले आपोआप व्यायामशाळेच्या दिशेने वळतील. नवीन आहाराची सवय तयार करायची आहे. ज्यावेळी संबंधित संशोधकांनी नॅशनल वेट कंट्रोल रजिस्टरचा एक उपक्रम ज्यामध्ये 30 पौंडापेक्षा जास्त वजन कमी करण्यात यशस्वी ठरलेल्या 6,000 माणसांचा सहभाग होता, आढावा घेऊन वजनावर नियंत्रण मिळवलेल्यांच्या सवयींचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्यात दिसून आले की 78% व्यक्ती दररोज सकाळी नाश्ता करत होत्या आणि ठरल्या वेळेलाच दुपारचे जेवण घेत होत्या. परंतु वजनावर नियंत्रण मिळवल्यापैकी बहुतेक यशस्वी व्यक्तींना काहीतरी स्पष्ट बक्षीस त्यांच्या आहाराशी जोडले होते. वजन कमी झाल्यावर त्यांना घालायची असलेली बिकिनी किंवा दररोज वजनाच्या काट्यावर उभे राहून घटलेले वजन पाहून वाटणारे समाधान, जे त्यांनी विचारपूर्वक ठरवले होते आणि जे त्यांना हवे होते. मोहिमेच्या क्षणी ते बक्षिसांच्या इच्छेकडे आपले लक्ष केंद्रित करत होते. त्या इच्छेला तलफीच्या त्यांनी अगदी सौम्य वेळाचे स्वरूप दिले. त्या संशोधकांना आढळून आले की त्यांची बक्षिसाची तलफ त्यांना अगदी खाण्याच्या मोहापासून दूर ठेवत होती. बक्षिसाच्या तलफीमुळे सवयीची साखळी कारणीभूत झाली होती. ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या दृष्टीने हे तलफीचे शास्त्र लक्षात येणे ही एक क्रांतिकारी गोष्ट होती. आपल्या रोजच्या नित्यक्रमात आपल्याला डझनवारी अशा काही गोष्टी कराव्या लागतात ज्या आपल्या सवयी कधीच होत नाहीत. आपण मीठ खाल्ल्यावर लक्ष ठेवले पाहिजे, आपण खूप पाणी पिलो पाहिजे, आपण जास्त पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत आणि कमी चरबीयुक्त पदार्थ खाल्ले पाहिजेत, आपण जास्त प्रमाणात व्हिटॅमिन्स घेतली पाहिजेत आणि तीव्र सूर्यकिरणापासून रक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावले पाहिजे. या शेवटच्या उदाहरणावरून गोष्टी आणखी स्पष्ट होतील. रोज सकाळी चेहऱ्यावर सनस्क्रीनचा एक हात लावल्याने कातडीचा कर्करोग होण्याची शक्यता खूपच कमी होते. आणि तरीही सर्वजण जरी दात घासण्याच्या बाबतीत नियमित असले तरी फक्त 10%पेक्षाही कमी अमेरिकन्स रोज सनस्क्रीनचा वापर करतात का? कारण त्यासाठी लोकांच्या मनामध्ये तल्लप नसल्यामुळे सनस्क्रीनचा वापर करण्याची सवय निर्माण झालेली नाही. काही कंपन्या यातून मार्ग काढण्यासाठी सनस्क्रीन लावल्याने काहीतरी वेगळी संवेदना जाणवेल किंवा तो तोंडाला लावले असण्याची जाणीव होत राहील असे काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आशा आहे की ज्याप्रमाणे तोंडातील थंड चुरचुरणाऱ्या संवेदनामुळे दात घासण्याची आठवण होते त्याचप्रमाणे अशा काही उपायांनी सूचना निर्माण करणे शक्य होईल. ज्यांनी इतर शेकडो उत्पादनांमध्ये अशा प्रकारच्या युक्त्या वापरल्या आहेत. फेस निर्माण होणे हे एक खूप मोठे बक्षीस आहे, विक्री अधिकारी असलेली सिनिकेल म्हणाली.
शॅम्पूला खरे तर फेस येण्याची गरज नाही, परंतु आम्ही त्यामध्ये फेस येणारी रसायने वापरतो, कारण केस धुण्यासाठी प्रत्येक वेळेला तो वापरता महिलांची अशी अपेक्षा असते. तीच गोष्ट कपडे धुण्याच्या साबणाची आणि टूथपेस्टची आहे. आता प्रत्येक कंपनी टूथपेस्टला जास्त फेस येण्यासाठी त्यामध्ये सोडियम लॉथेट सल्फेट हे रसायन वापरते. स्वच्छतेच्या दृष्टीने त्याचा तसा काही फायदा नाही, परंतु लोकांना तोंडामध्ये फेस आलेला आवडतो. एकदा का ग्राहक फेस येण्याची अपेक्षा करायला लागला तर हळूहळू ती सवय वाढायला लागते. तलपीमुळे सवयींना चालना मिळते आणि ती तलप कशी निर्माण करायची हे एकदा लक्षात येताच नवीन सवय तयार होणे हे सोपे होते. जवळजवळ 100 वर्षापूर्वी ग्राहकांची जी मानसिकता होती तीच आज पण आहे. रोज खात्री लाखो माणसे तोंडामध्ये ती थंड चुरचुरणारी संवेदना अनुभवासाठी दात घासतात. रोज सकाळी लाखो जण धावण्याचे बूट पायात चढवण्याचे कारण म्हणजे मेंदूमध्ये तयार होणाऱ्या एंडोफर्निनची त्यांनी असलेली तलपच असते. शिवाय घरी परतल्यावर, स्वयंपाकघर स्वच्छ करून झाल्यावर किंवा झोपण्याची खोली नीटनेटकी करून झाल्यावर त्यांच्यापैकी काही जण फेब्रिकचा थोडासा स्प्रेसुद्धा मारतात. तर मित्रांनो, इथे आपला चॅप्टर नंबर 2 संपलेला आहे. तुम्हाला जर हा चॅप्टर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कशाची वाट पाहता, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला पण नक्कीच लाईक करा. तर भेटू मग नंतरच्या व्हिडिओमध्ये. हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एवढं तुम्ही सगळं नक्कीच करा. कीप वॉचिंग, कीप लर्निंग. बाय बाय.